नमस्कार मंडळी. ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे सारे वाचक आणि कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व रसिकांचे मी नितीन उपाध्ये आणि माझ्यासोबत मी डॉक्टर पल्लवी बारटके ग्रंथ तुमच्या दारी युएई विभागाच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आज महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येवर आपण इथे कविता महाराष्ट्राची या कार्यक्रमाकरता एकत्रित झालो आहोत. महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा, पवित्र माती लावू कपाळी, भारत मातेच्या चरणी माथा. तर महाराष्ट्र आणि आमची भारत माता हिला वंदन करत आज आम्ही पुढे निघणार. खर तर महाराष्ट्र हा सूर्य, चंद्र आणि धरती माते एवढा जुना आहे. पण 1 मे 1960 रोजी सध्याच्या महाराष्ट्राचे स्वरूप मूर्त रूप आणण्यात आले होते. म्हणून दरवर्षी आपण 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस साजरा करतो. आज आपण सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांचा हा निर्धार पक्का करू की आपण आपल्या लाडक्या महाराष्ट्राला जगात पुढे पुढे घेऊन जायचा प्रयत्न करू. जसं ग्रंथ तुमच्या दारी महाराष्ट्राचे वैभवशाली साहित्य जगाच्या कान्याकोपऱ्यात घेऊन जाण्याचा प्रयत्नशील आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या प्रेरणेने नाशिकच्या श्री विनायकजी रानडे यांनी 2009 साली या योजनेची मुहूर्तमेढ रोवली आणि आता बघता बघता या मुहूर्तमेढाचे रूपांतर एका मोठ्या वृक्षात झाले आहे. कोट्यावधी रुपयांची ग्रंथसंपदा शेकडो पेट्यातून त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आणि भारताबाहेरच्या अनेक देशांमध्ये पोहोचवलेल्या आहेत. या योजनामुळे आज दुबईत घर बसल्या आपल्याला उत्तमोत्तम मराठी पुस्तके वाचायला मिळत आहेत. आज युएई मध्ये जवळजवळ 30 मोठ्या आणि 12 बाळपेट्या आहेत आणि आता आम्ही तरुणाई ह्या पेट्यांनाही समावेश केलेला आहे. आम्ही मराठी साहित्याशी संबंधित इतर अनेक उपक्रम करत असतो. याची सूचना आपणास आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि समन्वयकांकडून मिळत असते. या संबंधित अधिक माहिती आमच्या वेबसाईट, फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवर आहे. यात तुम्हाला तुमच्या विभागातील समन्वयकांचे नाव व संपर्क क्रमांक सुद्धा मिळेल. आपल्या समन्वयक आणि वाचक आज विशिष्ट आहे की आमचे समन्वयक आणि आमचे वाचक हे आज कविता वाचन करणार आहेत आणि ही खुशीची बाब आहे की आमच्यामध्ये एवढे कवी आहेत हे जाणून घ्यायचा एक छान मला एक मौका मिळतोय. तर ह्या कविता आणि त्यांच्या स्वरचित कविता आहेत ह्या. तर हा कार्यक्रम आपल्या बरोबर सादर करताना ह्यात एक आमच्याकरता खुशीची गोष्ट आहे की कुसुमाग्रजांच्या नाशिक नगरीतून प्रसिद्ध कवयित्री तन्वी अमित जी आमच्या मुख्य पाहुणे म्हणून यायला तयार झालेले आहेत. म्हणजे इतक्या शॉर्ट नोटीसवर त्यांनी आमचं हे निवेदन कबूल केलं आणि आज आमच्यामध्ये आपली उपस्थिती दर्ज करतात. ते म्हणजे आमच्या सर्वांचं मनोबल वाढते त्यामुळे आणि आम्हाला शिकायला खूप मिळणार त्यांच्याकडनं. त्यांच्या कविता खरं अप्रतिम असतात. तर ते आपण ऐकणारच आहोत शेवटी. तर त्यांनी त्या आल्या आणि बाहेरून शाबासकी मिळतेच, पण घरच्या माणसानी, घरच्या मोठ्या माणसानी जर शाबासकी दिली त्याची बात औरच असते. तर खुद्द विनायकजी आमच्यामध्ये आज आलेले आहेत आणि एवढं ते व्यस्त असतात, पण त्यातनंही त्यांनी एवढ्या शॉर्ट नोटीसवर आम्हाला वेळ दिला. याकरता आमचं एक सौभाग्य आहे. तर आता मी ग्रंथ तुमच्या दारी युएईच्या मुख्य संयोजक सो नीलम नांदेडकर यांना तन्वीजींची ओळख करून देण्याकरता आणि त्यांचे स्वागत करण्याकरता बोलवितो. तो ओव्हर टू नीलमजी. नमस्कार. नमस्कार सर्वांना. तन्वी अमित यांची ओळख आपल्यापैकी बऱ्याच जणांना ऑलरेडी आहे. 2 महिन्यापूर्वी आपण ग्रंथ तुमच्या दारी युएईने एक कार्यक्रम केला होता, कविता तुमच्या आमच्या मनातील. त्यात तन्वीची आपली ओळख अजूनच चांगली झाली आहे. एक अतिशय उत्तम संवेदनशील कवयित्री, सहज उघावत्या शैलीत बऱ्याच गोष्टींवर अनुभव आणि ब्लॉग लिहिणारी लेखिका, जिच्या महाराष्ट्रातील आघाडी वृत्तपत्रांमध्ये सातत्याने स्तंभलेखन प्रसिद्ध होत असतं आणि तेही बऱ्याच वर्षांपासून. आज तिच्या ब्लॉग्सचे साधारण 2 लाखापेक्षा जास्ती फॉलोअर आहेत. मी सुद्धा त्यातलीच एक आहे. तन्वीचे लिखाण इतके सहज, सोपं आणि सुंदर आहे की ते मनाला भावते. तिचे आतापर्यंत 4 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. सहजच उमटलेले, सुखण, निष्पर्णपान,
फांदीवरचे पक्षी आणि नुकतंच प्रकाशित झालेले काव्यसंग्रह अवर्ती अपूर्णांक. तिच्या लेखनासाठी तन्वीला अनेक पारितोषिक सुद्धा मिळालेले आहेत. कविता हा तिच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय कविता वाचन स्पर्धेत तिला प्रथम पारितोषिक सुद्धा मिळाले. आज आपण जेव्हा कविता महाराष्ट्राची हा कार्यक्रम करत आहोत तेव्हा तन्वी आपल्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी आहे यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. मार्मोरिस या नावाने कविता वाचनाचा तिचा उपक्रम अतिशय लोकप्रिय आहे. त्यामुळे आज तिच्या समोर कविता वाचन करताना आमच्या कवी मित्रमैत्रिणींचा उत्साह नक्कीच द्विगुणित होणार आहे. तन्वी, तुझं स्वागत आहे मनापासून आज आमच्या काव्य वाचन कार्यक्रमात. तुझे असणंच आम्हाला प्रोत्साहित करण्यासारखं आहे. आशा करते की तुलाही आमचा हा कार्यक्रम मनापासून आवडेल. आज तन्वी बरोबरच आमचे अजून एक मोठे प्रेरणास्रोत आणि आधारस्तंभ विनायकजी पण आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा परिचय देण्यासाठी मी विशाखा पंडित हिला निमंत्रित करते. ओव्हर टू यू विशाखा. धन्यवाद नीलम. खर तर विनायकजींची माझी 2016ला आपला आपण जेव्हा इथे पहिला वाचक मेळावा केला होता तेव्हा ओळख झाली. म्हणजे जवळजवळ गेली 6 वर्ष मी त्यांना प्रत्यक्ष भेटतेय, ओळखतेय आणि दरवेळेला त्यांना भेटले ना की मला असं वाटतं की त्यांचा काहीतरी नवीनच पैलू आपल्याला कळतो. म्हणजे मला ना विनायकजी आणि दुबई किंवा UAE याच्यामध्ये खूप छान साम्य वाटतं की एक तर एव्हरग्रीन, व्हायब्रंट आणि सतत काहीतरी नाविन्याचा ध्यास घेतलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे दुबईशीच जर आपण तुलना करायची म्हटली तर वाचनालयातली पुस्तकं कपाटातनं काढून पेटीमधून लोकांपर्यंत पोहोचवणं ही त्या बुर्ज खलिफाची खरं तर बेसलाईन म्हणता येईल. आणि दुबईच्या बुर्ज खलिफाला कदाचित उंचीची आता मर्यादा आहे, एकदा तो बांधून झालाय. पण आपल्या ग्रंथच्या बुर्ज खलिफाला कुठलीच मर्यादा नाहीये. स्काय इज द लिमिट असं आपल्याला म्हणायला लागेल त्यासाठी. आणि तांत्रिकदृष्ट्या म्हणजे हा आपण उंचीची जर गोष्ट केली तर तांत्रिकदृष्ट्या आम्ही जेव्हा पहिला 2016ला मेळावा केला तेव्हा ग्रंथसंपदा 1.5 कोटींची ग्रंथसंपदा या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली होती. आज तो आकडा जवळजवळ 2.5 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. पण फक्त ह्या आकड्यांवर न जाता त्या पलीकडे विनायक रानडे यांना जर आपण ओळखता आलं आपल्याला तर ते जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. कारण विनायकजी फक्त त्या ग्रंथ तुमच्या दारी हा जरी त्यांचा म्हणजे अतिशय जिव्हाळ्याचा विषय असला तरी ते फक्त त्यातच अडकले नाही. एकूणच वाचक संस्कृती वाढवणं आणि लोकांनी विविध कलांचा आनंद घेणं ते स्वतःही तेवढ्याच उत्साहाने घेतात आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्यांचा एक मोठा गुण आहे. आणि मुख्य म्हणजे लोकांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करणं. मगाशी नितीनजी म्हणले तसं आमचं हे प्रेरणास्रोत आहे. तर आमच्या कुठल्याही आम्ही मांडलेल्या योजनेला त्यांचा भरभक्कम पाठिंबा असतो. कमी अधिक काही होत असेल तर ते त्यांच्या पद्धतीने ते सांगायचा प्रयत्न करतात. तरीही निर्णय शेवटी तुमचा आहे असं हे मान्यही करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण ज्या प्रकारची आपली रचना आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे हट्टाने करून घेणं हे ते करू शकतात. पण तरीही ते तसं करत नाहीत. म्हणजे त्यांच्या नाशिकमधल्या कार्यक्रमांचा जर आपण आढावा घेतला तर इतरांना ते कसं सहभागी करून घेतात ह्याची उदाहरणं म्हणजे आपण जसा जयेश आपटेचा अभिवाचनाचा एक अभिनव प्रयोग इथे केला. तसे 5-6 कार्यक्रम त्यांनी तिथे नाशिकमध्ये केले होते. किंवा विश्वास ज्ञानप्रबोधिनीचा आता जी बुक बास्केट चालू आहे तो एक अभिनव उपक्रम आहे. किंवा नवीन गायकांना वादकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी काही कार्यक्रम अरेंज केले होते. ते निसर्गायनशी संबंधित आहेत. तर अशा इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी ते जोडले गेलेले आहेत आणि त्या संबंधीचे उपक्रम ते करत असतात. असं हे बहुढंगी बहुआयामी व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं. आणि खरं सांगायचं तर जेव्हा आपल्याला गद्य शब्द कमी पडतात ना तेव्हा आपल्याला कवितेची खूप मदत होते. आणि नेहमीप्रमाणेच कुसुमाग्रजांच्या 4 ओळींनी मला वाटतं मी हे जास्त चांगलं सांगू शकेन त्यांच्याबद्दल की गगनापरी जगावे, मेघापरी मरावे, तीरावर नदीच्या गवतातुनी उरावे. या कुसुमाग्रजांच्या 4 ओळी त्यांना खूप आपण म्हणू की योग्य आहेत त्यांचं वर्णन करायला असं मला वाटतं. पण हे जे गोदातीरीचं गवताचं पातं आहे ते जितकं बाहेर वाखाणलं गेलंय तितकंच प्रेम त्यांच्यावर घरच्या नाशिककरांनीही केलंय. म्हणजे जसं आमच्यासाठी विनायकजी हे घरचे आहेत किंवा तन्वी घरची आहे आणि त्यांचं कौतुक आम्हाला हवंय
तसंच विनायकजींवर नाशिककरांनीही तेवढंच भरभरून प्रेम केलंय. आणि काही महिन्यांपूर्वी पुरुष सिंह हा पुरस्कार मिळालेले आणि उमर बचपन की दिल बचपन का असे हे आमचे सर्वांचे लाडके विनायकजी आज या कार्यक्रमात आहेत. त्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आणि आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार विशाखाजी. आपण खरं म्हणाला आणि कविता म्हणजे खरं जिथे शब्द कमी पडतात तिथे कविता ही असती, जिथे आपण आपला एक्सप्रेस करतो. आणि कविता प्रत्येक जण करतो, लहान मुलं सुद्धा कविता लिहिणं सुरू करतात आणि कॉलेजमध्ये शाळेमध्ये. तर म्हणून ह्या धर्तीवर आपण कविता महाराष्ट्राची हा विषय घेतला आणि महाराष्ट्र दिन असल्यामुळे आपण महाराष्ट्र विषय घेतला. तर मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, प्रणाम आमचा तुझला घ्यावा महाराष्ट्र देशा. अशा शब्दात राम गणेश गडकरी उर्फ गोविंदा ग्रज यांनी ज्या महाराष्ट्राचे वर्णन केले आहे, अशा महाराष्ट्राच्या बद्दल सांगावयास आज आमचे कवी सज्ज झालेले आहेत. आपण कोणतेही शुभ कार्य करायचं म्हटलं तर त्याच्या अगोदर आपण देवाला आचरण करतो आणि देवांची एक विनंती करतो की त्यांनी यावं आणि ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थिती देऊन आमच्या सर्वांचा आपला आशीर्वाद द्यावा. विद्येची देवी सरस्वती. तर एक परंपरा आहे की काव्य वाचन लेखन साहित्यामध्ये आपण सरस्वती वंदना करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करतो. आज आभासी असल्यामुळे आपण दीप प्रज्वलन करत नाही, पण नक्की माझा विश्वास आहे की याच्या पुढचा प्रोग्राम आपण कुठे मोठ्या हॉलमध्ये करू, तेव्हा व्यवस्थित प्रमाणे आणि सर्व त्याप्रमाणे होईल, जशी इच्छा असते आपली तशी. तर आता मी सरस्वती वंदना करण्याकरता डॉक्टर सीमाला बोलवतो. त्यांनी यावं आणि सरस्वती वंदना करून आई शारदेला, वीणा पाणीला या कार्यक्रमाला आपलं एक उद्दिष्ट मिळवण्याचं आशीर्वाद द्यावा ही त्यांच्याकडनं मी अपेक्षा करतो. डॉक्टर सीमा. नमस्कार. मी एक सरस्वती वंदना तुमच्या समोर सादर करत आहे. शब्द दे चार दे वाणी मधुर आशार दे, शब्द दे उच्चार दे वाणी मधुर माशार दे, ह्या मनाच्या कल्पनांना जलधीचा विस्तार दे, शब्द दे उच्चार दे वाणी मधुर माशार दे, गीत हो माझे गीत हो माझे रोज पक्षाचे हवे, भाव हो मनी प्रेमाचा विश्वाच्या कल्याणाचा, ज्ञानाचा विज्ञानाचा, ज्ञानाचा विज्ञानाचा मजला तू एक संसार दे, शब्द दे उच्चार दे वाणी मधुर माशार दे, गीत रचू मी भक्तीचे, गीत रचू मी भक्तीचे, शिवरायाच्या शक्तीचे, दुःखाचा ही नाश हो तेजस्वी सूर्य प्रकाश हो, जी निडर निर्भीक हो, जी निडर निर्भीक हो, ऐसी कलम उपहार दे, शब्द दे उच्चार दे वाणी मधुर माशार दे, या मनांच्या कल्पनांना जलधीचा विस्तार दे, शब्द दे उच्चार दे वाणी मधुर माशार दे.
नमस्कार. आता आपण काही देवी सरस्वतीची उदाहरण केलीच आहे आणि आपण आता आपल्या सर्व कवींना एकानंतर एक बोलवणार आहोत आणि त्यांच्या कवितांचं आस्वादन घेणार आहे. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण जे आपले मनातल्या गोष्टी असतील ते आपण चॅट बॉक्स मध्ये सुद्धा आपण जाऊन पाठवू शकता किंवा टाळ्या तशा वाजवू शकता. ते आणि वेळेचं प्रत्येकाने लक्ष ठेवावं. तर आता तू माझी माऊली मी वो तुझा पान्हा पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे. संत नामदेव आणि यांच्यासारखे असंख्य संत महात्मा ज्या धरतीत झाले अशा पुण्यात्मा अशा पुण्यभूमीचे यशोगान गाण्याकरता सर्वात अगोदर आमच्या कवयित्री सौ विदुला पुरोहित येणार आहेत. तर मी सौ विदुलांना निवेदन करीन की त्यांनी यावं आणि ह्या महाराष्ट्र भूमीचं आणि या संत परंपरेचं एक व्याख्यान एक आमच्या समोर महात्मा गावं. तर विदुलाजी नमस्कार. नमस्कार. संस्कृती महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधून मी माझी कविता आपणासमोर सादर करू इच्छिते. जात्या वरली ऐकण्या ओवी झुंजू मुंजू होई. जात्या वरली ऐकण्या ओवी झुंजू मुंजू होई. काकड आरती गातवल देवा दान पावल देवा आळवे वासुदेवाची स्वारी. शकुन सांगण्या उभा ठाके पिंगळा महाद्वारी. जनप्रबोधन करीत हिंडती जनप्रबोधन करीत हिंडती रामदासी गावोगावी. अभंगाची सुरेल लकेर देवघरातून यावी. खंडोबाची स्तुती गाती येथे वाघ्या मुरळी. मनोभावे आख्यान मांडती देवीचे गोंधळी. आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी वारकरी होती गोळा. अखंड हरिनाममुखी अनुपम्य सारा सोहळा. या मातीचं देणं हे या मातीचं देणं हे समृद्ध लोकधारा. पिढ्यान पिढ्या वाहत राही परंपरेचा झरा. किती सांगू कौतुक किती गाऊ महती. किती सांगू कौतुक किती गाऊ महती. मनामनात रुजलेली ही महाराष्ट्राची संस्कृती. मनामनात रुजलेली ही महाराष्ट्राची संस्कृती. धन्यवाद. अप्रतिम अप्रतिम. सुंदर. अगदी काकड आरती मला माझ्या आजीची आठवण आली. काकड आरती आणि म्हणजे खरं महाराष्ट्राची आमची ही परंपरा आहे. तर अशी कविता सुंदर आपण सादर केली त्याकरता विदुलाजी खरं धन्यवाद आपलं. आणि झुक 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 आगीन गाडी धुराच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया. कोण असेल ज्यांनी हे गाणं नसेल म्हटलं आणि कोण मामाच्या घरी जायला उत्सुक नसेल झालं. प्रत्येकाच्या मनामध्ये सुट्ट्यांमध्ये आजी आजोबांकडे जाऊन मजा करायची इच्छा असते. तर आजोळी जायचा मजा वेगळा असतो आणि ते आजोळी जर कोकणात असलं तर मग विचारू नका. हापूस आंबा आणि फणस आणि काय काय आणि विचारू नका. पण मी काय सांगतोय हे मला वाटतं मी पावनीला बोलवावं. आमची बाल कवी छोटी कवी या खूप पारितोषिक मिळतात कविता वाचन करायची आणि ही स्वतःची कविता आहे तिची. म्हणजे खरं एक दिवसात तिने ही तयार केली आहे. पावनीला मी म्हणतो तिने यावं आणि आजोळी जाऊन आजी आजोबांजवळ जाऊन काय मजा होते ते आम्हाला सर्वांना सांगावं. म्हणजे आम्हाला पण आता आजी आजोबा नाही पण ती मजा आम्ही पण घ्यावी. तर पावनी तू ये आणि आमच्या समोर तुझी कविता सादर कर. पावनी. नमस्कार. आज मी आपल्या समोर जी कविता सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे माझे कोकण. जरी मी राहते परदेशी मन मात्र माझे माझ्या देशी. माझ्या आजी आजोबांच्या पाशी. आजोळ माझे कोकण किनारी. नारळ सुपारी काजू आंबा फणसदारी. पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळी जाग येते. उठण्यासाठी तिथे अलार्मची गरजच नसते. वासुदेव येतो नाचत नाचत डोक्यावर मोरपिसाची टोपी घालून. दान पावलं
असं म्हणत आमचा सांता क्लॉज बनू. किल्ले बांधत लाल मातीत खेळायचे. किल्ले बांधत लाल मातीत खेळायचे. मग निळ्या निळ्या समुद्राच्या पाण्यात मनसोक्त डुंबायचे. तिथे नसतो इंटरनेट. तिथे नसते इंटरनेट आणि लाईटही जातो कधी कधी. पण आजी आजोबांकडून गोष्टी ऐकत असताना त्याची आठवणच येत नाही. दादा ताई सोबत आमची बच्चे कंपनी सहलीला जाते. दादा ताई सोबत आमची बच्चे कंपनी सहलीला जाते. करवंद, जांभळं, कैऱ्या, बोर असा रानमेवा पोट भरून खाते. कोकणातला पाऊस माझा सगळ्यात फेवरेट आहे. कोकणातला पाऊस माझा सगळ्यात फेवरेट असतो. इथल्या चमचमच्या डेझर्ट पेक्षा तोच जास्त जवळचा वाटतो. खरंच माझं कोकण खूप सुंदर आहे. खरंच माझं कोकण खूप सुंदर आहे. महाराष्ट्राचा जणू स्वर्गच आहे. आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान पाहुणी. अगदी अगदी बाळपण देग देवा अगदी असं म्हणायची इच्छा झाली माझी तर आता. आणि आता एक तर आता अगदी मी अगदी खरं म्हणणार आहे, पुढच्या वेळेस जेव्हा जाशील ना कोकणात आजी आजोबांकडे तर मलाही घेऊन जा आपल्या बरोबर. आम्ही पण जाऊ, आम्ही पण ते आंबे खाऊ, आम्ही पण तुझ्याबरोबर सहलीला जाऊ आणि खरं अगदी बघायचं कोकण अगदी मनसोक्त बघायचंय. तर कोकणाच्या गोष्टी झाल्यानंतर तर महाराष्ट्र आपलं किती सुंदर आहे ह्यावरून आपल्याला कळतं. आणि शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती हे म्हणत एकटा मराठी माणूस लाखोच्या भीड समोर उभा राहू शकतो. 1.25 लाख ते लढाऊ म्हणतात पंजाबीमध्ये, पण आम्ही पण कमी नाही. 1.25 लाखच्या वरती 1.5 लाखांना सुद्धा आम्ही लढाई देऊ शकतो असं मराठी मनुष्य आहे. तर अशा लोकांचे जर मी नाव घेऊ लागलो तर रात्र काय माझा जन्मच अपुरा पडेल. कोणाचं नाव सोडू, कोणाचं घेऊ, जुन्यापासून नवीन पर्यंत लताजी, सचिन, कोणाचं नाव सोडू, कोणाचं घेऊ. तर असे एवढे ह्या धरतीने एवढे छान सुंदर वीर पुरुष मुली मुली पैदा केलेत. तर अशा काही लोकांच्या बद्दल सांगण्याकरता मी पुढच्या कवयित्री सौ मनीषा कारेगावकर यांना आमंत्रित करतो. त्यांनी यावं आणि काही कारण सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, तर काही ह्या मातीचे नामांकित अनोखे इथले लोक, अनोखे इथले लोक, अनोखी इथली माती, आगळीच शान महाराष्ट्राची आहे या भूवरती. इतिहास अमर केला छत्रपती शिवरायांनी, इतिहास अमर केला छत्रपती शिवरायांनी, साकारण्या स्वप्न स्वराज्याचे सह्याद्री सम कणखर मावळे आले सरसावली. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क, गरजले टिळक वाघावानी. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क, गरजले टिळक वाघावानी. अपार ध्येयासक्ती सावरकरांची, पार केला महाकाय सागर पोहणी. क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर, क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर, वसते जिथे हीच ती भूमी. जनक हरित क्रांतीचे वसंतराव नाईक, यांची ही आहे हीच जन्मभूमी. भारतीय सिनेमाची मुहूर्त मेढ रोवली इथल्याच दादासाहेब फाळके यांनी. भारतीय सिनेमाची मुहूर्त मेढ रोवली इथल्याच दादासाहेब फाळके यांनी. जादुई आवाजाने जगभरास मोहून टाकलं इथल्याच गान कोकिळा लता दिदींनी, इथल्याच गान कोकिळा लता दिदींनी. स्त्री शिक्षणाची चळवळ लढवून, स्त्री शिक्षणाची चळवळ लढवून स्त्रियांना स्वतंत्र केलं सावित्रीबाईंनी. राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब, राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब निपजले याच पवित्र भूमीतून. नावापरी महान हे राज्य, नावापरी महान हे राज्य, इथेच आहे देशाची आर्थिक राजधानी. मोडेन पण झुकणार नाही, मोडेन पण झुकणार नाही, सळसळते ही भावना प्रत्येकाच्या मनातून. अशा या महाराष्ट्राची लेक मी, अशा या महाराष्ट्राची लेक मी, बाळगते सार्थ अभिमान उरी.
लेऊनी संस्कार मराठी मिरविते जगभरी, मिरविते जगभरी. धन्यवाद. क्या बात आहे मनीषा, खूप छान. महाराष्ट्रातल्या महापुरुषांना तू खूप सुंदररित्या आपल्या काव्यामध्ये गुंफलंस. खूप खूप धन्यवाद तुझे. मंडळी, कवी केशवसूत म्हणतात, जिकडे जावे तिकडे माझे भावंडे आहेत, सर्वत्र खुणा मजला माझ्या घरच्या दिसताहेत. त्यामुळे कोकण काय, विदर्भ काय, मराठवाडा काय किंवा उत्तर महाराष्ट्र काय, जिकडे तिकडे सगळीकडेच कवितेचे शब्द आपल्याला जगण्याचं मर्म सांगत असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक ही औद्योगिक वसाहतींची महानगर आहेत आणि कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, वेळपूर, अजिंठा आणि शिर्डी ही सांस्कृतिक वारसा सांगणारी शहर आहेत. प्रत्येक शहराची संस्कृती ही वेगवेगळी असते आणि त्यानुसार ते शहर जगत असतं. त्या शहरातील लोकांचे स्वभाव घडत असतात. आता हे स्वभाव ते शहर त्यांचं घडवतं की रहिवाशी शहरामुळे घडतात, हे मात्र सांगणं कठीण आहे. चला तर मग महाराष्ट्रातील शहरांची आणि शहरवासियांची मजा ऐकूया श्रीयुत राजनजी तावडे यांच्या पुढील कवितेतून. नमस्कार मंडळी, माझ्या कवितेचं नाव आहे मुंबईकर, पुणेकर आणि कोल्हापूर. मुंबईकर. परे आणि मरे यावर आमचे जीवन अवलंबून सारे. परे मी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे. परे और मरे याच्यावर आमचे जीवन अवलंबून सारे. त्यांची लाईन बिघडली की आमच्या कामाचे होते खोबरे. कष्टासाठी घाम हवा असं आम्हाला म्हणावं लागत नाही कधी. कष्टासाठी घाम हवा असं आम्हाला म्हणावं लागत नाही कधी. घामाने भिजले कपडे तरी सोडत नाही आम्ही कधी संधी. आम्ही असतो बिझी नाहीतर असतो क्रेझी. आम्ही असतो बिझी नाहीतर असतो क्रेझी. धावत पळत असतो जसे आपले फौजी. तसे आम्ही प्रेमळ पण रफटफ आणि धाडशी. तसे आम्ही प्रेमळ पण रफटफ आणि धाडशी. सीएसटी ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार लोकल ट्रेनचा प्रवास आमच्या पाठीशी. आम्ही पुणेकर. मी पुणेकर. पूर्वी आम्ही बोलत होतो जसे घालतात उखाणे. पूर्वी आम्ही बोलत होतो जसे घालतात उखाणे. गायक तेव्हा गात होते फक्त शास्त्रीय गाणे. लोक आम्हाला लक्षात ठेवत ऐकून आमचे तिरकस बोलणे. लोक आम्हाला लक्षात ठेवत ऐकून आमचे तिरकस बोलणे. संपले का हो सगळे बदाम, आता राहिले फक्त शेंगदाणे. आमच्या पुण्याचे आम्ही सारखे वाजवसो तुणतुणे. आमच्या पुण्याचे आम्ही सारखे वाजवसो तुणतुणे. आमची बडबड ऐकून सगळे म्हणत पुणे तिथे काय उणे. मी कोल्हापूरकर. आम्ही कोल्हापुरी. आम्ही कोल्हापुरी. सरळ चालतो जसे आपले वारकरी. बोलतोही सरळ घालत नाही पिंगा. बोलतोही सरळ घालत नाही पिंगा. तुम्ही वाकड्या शिरला तर दाखवतो इंगा. आहोत आम्ही घाटावरचे शाहू महाराज. आहोत आम्ही घाटावरचे शाहू महाराज. आमची मंडळी मिरवतात घालून कोल्हापुरी साज. या एकदा कोल्हापूरला मस्तपैकी 4 दिवस राहा. या एकदा कोल्हापूरला मस्तपैकी 4 दिवस राहा. नरसोबाची वाडी, ज्योतिबा पन्हाळा आमच्या संग पहा. धन्यवाद. खूप छान राजनजी. म्हणजे मुंबईकर, कोल्हापूरकर आणि पुणेकर यांची टिपिकल जीवनशैली आपण मस्त मांडली. मंडळी, महाराष्ट्र म्हणजे काय हो? सह्याद्रीच्या गडकोटांवर फडकणारा भगवा झेंडा म्हणजे महाराष्ट्र. विदर्भाच्या जंगलातून गरजणारा पट्टेरी वाघ म्हणजे महाराष्ट्र. मराठवाड्याचा मराठी बाणा म्हणजे महाराष्ट्र. मावळचा ताठ कणा म्हणजे महाराष्ट्र. कोकणच्या हापूस आंब्याचा गोडवा म्हणजे महाराष्ट्र. आणि खानदेशातील आई सप्तशृंगीचा जोगवा म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र ही भूमी शौर्याची, बलिदानाची आणि त्यागाची आहे आणि स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचीही आहे. सुजलाम सुफलाम असणाऱ्या महाराष्ट्रात आकाशाशी स्पर्धा करणारा सह्याद्री म्हणजे उदात्त मराठी मनाच्या महत्वाकांक्षेचं प्रतीक आहे. जेव्हा समुद्राच्या लाटा खडकावर येऊन आदळतात ना, आणि जो आवाज होतो ना, तो आवाज काय सांगतो माहितीये? छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व.
जितका इथला इतिहास गौरवशाली आहे तितकाच इथला निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण करत अगदी डोळ्याचं पारणं फेडतो. अशा या संपन्न महाराष्ट्रासाठी ईश्वराजवळ फक्त एकच मागणं आहे, अखंडित राहो सदा हे शिवराष्ट्र. चला तर मग पुढील कवितेकडे वळूया. कवितेचं शीर्षक आहे शिवराष्ट्र आणि सादर करत आहेत रुपेशजी मोवाडे. माईक ऑन करा रुपेशजी. मला सगळ्यांची थोडीशी साथ संगत पाहिजे. ही कविता जरा गाण्यात घेतली आहे. जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र 3 वेळा म्हणायचं आहे प्रत्येक कडव्याच्या शेवटी. सर्वांनी साथ द्यावी. ध्वजामुचा प्रिय राष्ट्राचा झळके वरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र, जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र, जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र. हे 3 वेळा म्हणायचंय. सगळ्यांनी साथ द्यावी. ध्वजामुचा प्रिय राष्ट्राचा झळके वरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र, जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र. सगळे मला वाटते म्यूट अनम्यूट करायला पाहिजे, तेव्हा मजा येईल जरा. पल्लवीताई अनम्यूट करा सर्वांना. सगळे म्यूटच आहे. सह्याद्रीच्या कडे कपारीतून दुमदुमती शिवबाचा पराक्रम, समर धुरंधर वीर खरोखर अर्पुनी गेले प्राण. करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र, जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र, जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र. राष्ट्र संस्कृती इथे अनंता, वसुदैव कुटुंबकम सर्वज्ञात. राष्ट्र संस्कृती इथे अनंतात, वसुदैव कुटुंबकम सर्वज्ञात. पवित्र भूमीवरी सादरे, पवित्र भूमीवरी साद दे, फडकत राही निशान. करीतो आम्ही प्रणाम याना, करीतो आम्ही प्रणाम. जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र, जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र. राष्ट्रपिंड हा लढवय्याचा, वारसा आम्हा शूरवीरांचा. राष्ट्रपिंड हा लढवय्यांचा, वारसा आम्हा शूरवीरांचा. 106 हौतात्म्याचा, 106 हौतात्म्याचा सार्थ आहे अभिमान. करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र, जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र, जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र. नदी संगम स्थळी मोती, जुळती आमच्या मधली नाती. नदी संगम स्थळी मोती, जुळती आमच्या मधली नाती. कामगार दिनी महाराष्ट्र दिनी, कामगार दिनी महाराष्ट्र दिनी गातो ती जयगान. करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र, जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र, जय शिवराष्ट्र जय महाराष्ट्र. खलास. वा वा रुपेशजी, खरं अगदी तुमचं हे जे जय जय शिवराष्ट्र आणि जय महाराष्ट्राचे जे अगदी एक धडकलंय ना, अगदी खरा मी त्याला झेरू शकलो नाही, एवढं जोरात त्याचं फोर्स आलेला आहे. आणि इतकं सुंदर होतं की आम्ही त्याला तयार नव्हतो.
पण नक्की हे तुमच्यावर एकदा पुन्हा गायची संधी मिळावी याची अपेक्षा करतो. आणि आता खरं जसं पल्लवीजी म्हणाले, महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे काय? किल्ले. महाराष्ट्र म्हणजे कोण? नद्या, जमीन, कशा आपण महाराष्ट्र म्हणायचं? तर महाराष्ट्र म्हणजे काहीतरी विशेष आहे. इथचे लोक, इथची माती सर्व मिळूनच आपण म्हणतो महाराष्ट्र. कारण ह्या मातीतच जेव्हा आंबा उगवतो तेव्हा तो हापूस होतो, तेव्हा तो पायरी होतो. इथे जेव्हा संत्रा होतो नागपूरला तेव्हा तो संत्रा म्हणला जातो. बाकी तुम्ही कुठेही संत्रा लावा तो स्वाद येणार नाही, तो महाराष्ट्राच्या मातीत आहे. तर महाराष्ट्र म्हणजे लोक, महाराष्ट्र म्हणजे शाळा, महाराष्ट्र म्हणजे आपले शिक्षक, हे सर्व जे मिळून बनतं ते महाराष्ट्र. आणि आता अशा महाराष्ट्राबद्दल, अशा आपल्या जुन्या आठवणींबद्दल जे आता पुढच्या कवींना मी बोलवणार आहे, त्या आता सांगणार आहे महाराष्ट्र म्हणजे काय, त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र त्यांनी काय समजलं, आणि आताच्या कोविड मध्ये महाराष्ट्राने कसं लढाई लढली, या सर्वांबद्दल आपल्या काही कविता, आपल्या काही मोजक्या शब्दांमध्ये किंवा तुरळक शब्दांमध्ये मी बोलतो नेहा अग्निहोत्रीजींना, ज्यांचं लिखाण आणि वाचन मध्ये खूप मन लागतं. त्या लिखाण करतात आणि त्या म्हणतात की त्या प्रासंगिक कविता करतात, पण इतक्या छान करतात, सुरेख करतात. खरं अगदी वाचतं की असं वाटत नाही की त्या कधी कधी कविता करतात. त्यांचं लेखन जास्त म्हणतात पण कविता कमी आहे, पण कविता पण तेवढंच सुरेख आहे. तर आपल्या शेजारपाजारच्या वस्तूंना टिपत जशी कविता त्यांनी केली त्यांना वाचण्याकरता मी नेहाजींना आता इथे बोलवतो, इथे आमंत्रित करतो. त्यांनी इथे यावं आणि आपली कविता आमच्या समोर सादर करावी आणि आम्हाला पुन्हा त्या महाराष्ट्राच्या गल्ल्यामध्ये, पुण्याच्या गल्ल्यांमध्ये घेऊन जावं, जिथे टीचर आहेत, आई बाबा आहेत आणि जे सर्व आहे, म्हणजे महाराष्ट्र आहे खरं म्हटलं तर. नेहाजी, आपलं स्वागत आहे. आपण इथे आपली कविता सादर करा. धन्यवाद नितीनजी, धन्यवाद. माझ्या कवितेचं नाव आहे माझा महाराष्ट्र. महाराजांनी वसवले, पेशव्यांनी अटकेपार नेले. महाराजांनी वसवले, पेशव्यांनी अटकेपार नेले. सांस्कृतिक वारसा जपत पुणे विद्येचे माहेरघर झाले. सर्वांना सामावून घेत आजन्म पळते आहे. सर्वांना सामावून घेत आजन्म पळते आहे. अशी ही लेकुरवाळी राजधानी मुंबई महाराष्ट्राची शान आहे. हरित वस्त्र भगवी आभूषणे लेऊन उभी उपराजधानी ही. हरित वस्त्र भगवी आभूषणे लेऊन उभी उपराजधानी ही. काय वर्णावे तिचे सौंदर्य, कधी तप्त तर कधी हळुवार शीतल अशी. गोदा, तापी, पूर्णा बरोबरच अजिंठा वेरूळ ज्याचे वैभव. गोदा, तापी, पूर्णा बरोबरच अजिंठा वेरूळ ज्याचे वैभव. असे ते नाथांचे पैठण, दक्षिण काशी जयाचा गौरव. कानडी, तेलगू, मराठी ही गुण्या गोविंदाने नांदते जिथे. कानडी, तेलगू, मराठी ही गुण्या गोविंदाने नांदते जिथे. हुतात्म्यांचे शहर सिद्धेश्वराचा वरद हस्त तिथे. पंचगंगेच्या तीरावर करवीर वासिनी वसे. पंचगंगेच्या तीरावर करवीर वासिनी वसे. बाजींच्या पराक्रमाची पावन साक्ष असे. लाभला कोल्हापुरासी एकमेवा द्वितीय कलेचा वारसा. लाभला कोल्हापुरासी एकमेवा द्वितीय कलेचा वारसा. अशा या शाहूंच्या राजधानीला मानाचा मुजरा. चिखलदरा, सालबर्डी, कुंडीनपूर ज्याची ओळख. चिखलदरा, सालबर्डी, कुंडीनपूर ज्याची ओळख. वैदर्भी अमरावती मध्ये मेळघाट कपाशी ठळक. निजामशाही लोपून ज्ञानेश्वरीचा जन्म जिथे. निजामशाही लोपून ज्ञानेश्वरीचा जन्म जिथे. साईंच्या अहमदनगरी साखरेचे वैशिष्ट्य तिथे. शिवाचे स्थान ऋषींचे तापस्य. शिवाचे स्थान ऋषींचे तापस्य अशी पौराणिक पार्श्वभूमी. साहित्याने नटली सजली नाशिकची कर्मभूमी. साहित्याने नटली सजली नाशिकची कर्मभूमी.
माय मराठी जयाची, माय मराठी जयाची बंधू सह्याद्री आहे. संतांची पावनभूमी ही अशी याची महती आहे. कोकणच्या राजाची मिजाज काही औरच आहे. कोकणच्या राजाची मिजाज काही औरच आहे. आणि पदरावरती मोर नाचरा अशी आमची पैठणी आहे. आणि पदरावरती मोर नाचरा अशी आमची पैठणी आहे. धन्यवाद. नेहाजी, तुम्ही अगदी एका तुमच्या कवितेत आम्हाला पूर्ण महाराष्ट्राचे दर्शन घडवले आणि अगदी वस्त्र, जेवण, खाण आणि खरं अगदी म्हणतात जसं अगदी कानाकोपऱ्यात घेऊन गेला तुम्ही आम्हाला आणि इतकं सुंदर दर्शन करवलं की मला जास्त काही बोलायची गरजच पडत नाही. आता पुढच्या कवीला बोलवताना मी काही बोलावं असं मला काही वाटतच नाही त्यांच्याकरता मी काही उद्बोधन देऊ. कारण नाशिकचा तुम्ही उल्लेख केला, कोल्हापूरचा उल्लेख केला. आता नाशिक म्हटलं तर आम्हाला सीता आणि राम डोळ्यात येतात. सीताची तिथे रसोई होती आणि सीताराम तिथे वनवासचा एक काळ गेलाय. तिथेच चंद्रभागेच्या किनारी रखुमाई म्हणजे रुक्मिणी आणि विठ्ठल यांचं प्रेम. तर ही प्रेमाची धरती आणि इथे बाजीराव मस्तानी म्हणा किंवा काय काय नावं घेऊ, कोणाची सोडू, तर अशा जमिनी, अशा धर्तीवरती, अशा भूमीवरती राधा ही बावरी इतकं सोपं जातं की असं वाटतच नाही की कृष्ण इथे नव्हता. असं वाटतं कृष्ण इथेच आहे आणि आहेच, विठ्ठल आहे, रखुमाई आहे, तर प्रेम आहेच. आता राधा ही बावरी म्हणता म्हणता त्या कवितेला कसं राधेचं आणि प्रेमाचं रूप घेऊन कवी कसं सुटेल त्याला, कसं कवी त्याला सोडेल. तर ह्याच प्रेमाचं एक रूप घेऊन आपल्याकडे पुढच्या कवयित्री विद्या राजेंद्र राठोड येत आहेत आणि त्या आपल्याला कृष्ण राधा आणि राधेच्या प्रेमाबद्दल काहीतरी सांगणं चाहतात. ते काय म्हणतात ते आपण बघू. तर विद्याजी, प्लीज तुम्ही या आणि प्रेमाचं जे रूप आहे, जे महाराष्ट्राच्या धर्तीवर पण आहे, ते आम्हाला जरा सर्वांना आपल्या कवितेबद्दल सांगा. तर विद्याजी, स्वागत आहे. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे सखे मज कृष्ण सखा भेटला ग. सखे मज कृष्ण सखा भेटला ग. ह्या महामारीच्या काळामध्ये मी माझी आध्यात्मिक प्रगती केली आणि मनाला शांत अस्थिर ठेवण्यासाठी या आध्यात्मिक प्रगतीमध्ये मी भागवतम, भगवद्गीता ह्या ग्रंथांशी जोडले गेले आणि त्यातूनच मी एक कृष्ण भक्त झाले. सखे ग कळलेच नाही, सखे ग कळलेच नाही, जग हे असे कसे ठप्प झाले, जग हे असे कसे ठप्प झाले, अजात शत्रूचे एवढे भय का ताटले, सखे ग काळाचा हा झाला प्रहार, जन झाले निराधार, सगळीकडे हाहाकार, सगळीकडे हाहाकार, सखे ग अशा या संकट काळी, सखे ग अशा या संकट काळी, जीवन सखा दूरदेशी, जीवन सखा दूरदेशी, विरहात मी कातर वेळी, विरहात मी कातर वेळी, सखे ग आशेचे काजवे चमकत आहेत, सखे ग आशेचे काजवे चमकत आहेत, ही कातर वेळ निघून जाईल सांगत आहेत, ही कातर वेळ निघून जाईल सांगत आहेत, सखे ग आशेची किनार मी सोडणार नाही, सखे ग आशेची किनार मी सोडणार नाही, ही मनाची ग्वाही जन जन त्राही त्राही, जन जन त्राही त्राही, सखे ग श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यमात्मनिवेदनम, नविधा भक्तीने घडली किमया, नविधा भक्तीने घडली किमया, न्यारी वाटे आता ही दुनिया, न्यारी वाटे आता ही दुनिया, सखे ग मोर पंख ज्याच्या शिरी, सखे ग मोर पंख ज्याच्या शिरी, वेणूचे ते सूर उरी, वेणूचे ते सूर उरी,
अद्भुत सौंदर्याची मूर्ती न्यारी, मज झाला अद्भुत स्पर्श भारी, मज झाला अद्भुत स्पर्श भारी. सखे ग परमात्म्याच्या स्पर्शाने, सखे ग परमात्म्याच्या स्पर्शाने, राधा बावरी प्रेमाने, राधा बावरी प्रेमाने, त्याच्या अद्भुत कृपेने, त्याच्या अद्भुत कृपेने पूर्णत्व पावले द्रौपदीने, पूर्णत्व पावले द्रौपदीने. कणाकणात कृष्ण, मना मनात कृष्ण. सखे ग ह्या अशा संकट काळी, मज प्रेमा भक्ती झाली ग, मज प्रेमा भक्ती झाली ग. शांत अस्थिर, अशांत अस्थिर मन हे परमात्म्याच्या प्रेम भक्तीने मोहरून गेले ग, परमात्म्याच्या प्रेम भक्तीने मोहरून गेले ग. सखे मज कृष्ण सखा भेटला ग, सखे मज कृष्ण सखा भेटला ग. धन्यवाद. खूप छान विद्याजी. मनाला कृष्ण सख्याची बाधा झाल्यानंतर काय परिस्थिती होते याचं सुंदर वर्णन आपण आपल्या काव्यातून केलेलं आहे. मंडळी, अभंग, ओव्या, पोवाडे यांनी महाराष्ट्राची संस्कृती तर संपन्न झालेलीच आहे. तर तमाशा, लावणी, कोळी गीतं, लोकगीतं यांच्यामुळे त्या संस्कृतीचा जिवंतपणा टिकून राहिलेला आहे. या महाराष्ट्रात अनेक भाषा बोलल्या जातात, जसं कोकणात कोकणी, मालवणी, आगरी, तसंच खानदेशात खानदेशी, जळगाव साईडला अहिरणी, वऱ्हाडी विदर्भाची भाषा आहे. पुण्याच्या पुणेरीला आणि कोल्हापूरच्या रांगड्या भाषांना तर आपण ओळखतोच. या भाषांनी आपल्या महाराष्ट्राला, मराठी मनाला समृद्ध केलंय. मराठी माणूस परदेशात राहो नाहीतर स्वदेशात, प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एकच भावना असते, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. चला तर मग आपले पुढचे कवी श्री तुषार पिपरे आपल्या कवितेतून परदेशी स्थायिक झालेल्या मराठी माणसाच्या मनातल्या भावना मांडतात. नमस्कार. माझा आवाज येत आहे ना? माझ्या कवितेचं शीर्षक आहे महाराष्ट्र देशा. हे महाराष्ट्र देशा तुझी लेकरे आम्ही, हे महाराष्ट्र देशा तुझी लेकरे आम्ही, तुझ्या मातीत जन्मलो तुझे जन्मजन्मीचे ऋणी. तुझ्या मातीत खेळलो, तुझ्या मातीत खेळलो, तुझ्या मातीत लोळलो, तुझ्या मातीत खेळलो, तुझ्या मातीत लोळलो, जरी आहोत तुझ्या लांब तुझ्याशी नाड नाही तोडलो. आहोत आम्ही परदेशी, आहोत आम्ही परदेशी, तरी ध्यानी मनी तुझा वास, आहोत आम्ही परदेशी तरी ध्यानी मनी तुझा वास. दसरा असो की दिवाळी तुला भेटण्याची सदैव आस. ऊर भरून येतो घेता नाव तुझे, ऊर भरून येतो घेता तुझे नाव. अरे काय फरक पडतो कुठलं आमचं गाव. जरी असलो आम्ही साता समुद्रापार, जरी असलो आम्ही साता समुद्रापार, नाही विसरणार कधीच हे महाराष्ट्रा तुझे उपकार. धन्यवाद. वा तुषारजी, खूप छान कविता. म्हणजे इथं स्थायिक असणाऱ्या आम्हा प्रत्येकाच्या मनातले विचार तुम्ही अगदी तंतोतंत मांडले. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आजचा जो हा आपला कार्यक्रम आहे तो महाराष्ट्राच्या गौरवाचा आणि सन्मानासाठी करण्यात आलेला कार्यक्रम आहे. आणि हा गौरव महाराष्ट्राचा आहे, सन्मान आपल्या मराठीचा आहे. आणि आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या कवितेची सफर घडवून आणण्यासाठी आपण आज इथे या कवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. कवी वसंत बापट म्हणतात, भव्य हिमालय अमुचा तुमचा, भव्य हिमालय अमुचा तुमचा, केवळ माझ्या सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा, मनात पूजिन रायगडा.
विदर्भ, कुंतल, अश्मक, अपरांत अशा विविध नावांनी एकवटलेला मर्हट्ट देश म्हणजेच आपला महाराष्ट्र देश. जसं रामदास स्वामींनी सुद्धा मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असं प्रेरणादायी सूत्र मांडलंय. आपल्या सर्वांच्या मनामध्ये सुद्धा महाराष्ट्राबद्दल, माय मराठीबद्दल असंच विविध अंगांनी फुललेलं प्रेम दिसून येतं. चला तर मग आपले पुढचे कवी श्रीयुत अनिकेतजी मटकरी त्यांच्या काव्यातून हेच मराठीचं प्रेम दर्शवतायत. ऐकूया त्यांची कविता. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे देश महाराष्ट्र. स्वप्न परीते काय पहावे अजूनी, स्वप्न परीते काय पहावे अजूनी, जन्म घेतला देश महाराष्ट्र. राम सीतेच्या परिस्पर्शाने जाहला तो सुवर्ण देश महाराष्ट्र. देव अजूनी काय ते पुजावे, देव अजूनी काय ते पुजावे, लाभले ते शिवबा देश महाराष्ट्रा. अटके पार शौर्य ते घडले, मूळ तो माझा देश महाराष्ट्र. स्वातंत्र्यवीरांच्या समर्पणातून उजळून आला तो देश महाराष्ट्रा. स्वातंत्र्यवीरांच्या समर्पणातून उजळून आला तो देश महाराष्ट्रा. नामा तुका रूपी संतांचा खजिना, घेऊन पायी पिंजून काडी वारकरी हा देश महाराष्ट्र. प्रगतीपथावर अविरत चाले, प्रगतीपथावर अविरत चाले, नवा युगाचा नवा महाराष्ट्र. संस्कृती आणि कलागुणांचा मुकुट हा माझा देश महाराष्ट्र. भाग्य हे माझे जुळलो ह्या पुण्यभूमी, भाग्य हे माझे जुळलो ह्या पुण्यभूमी. शत शत नमन तुला देश महाराष्ट्रा. स्वप्न परीते काय पहावे अजूनी, जन्म घेतला देश महाराष्ट्र. धन्यवाद. खूप छान अनिकेतजी. महाराष्ट्राबद्दलचं अपार प्रेम आणि तितकाच आदर आपल्या कवितेतून दिसून आलाय. खूप धन्यवाद. मंडळी, मराठी माणसाचं महाराष्ट्र प्रेम, मराठी प्रेम जितकं प्रसिद्ध आहे तशीच प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रातली खाद्य संस्कृती. ही खाद्य संस्कृती अशी चिवकाऊच्या मऊ दूध भातापासून सुरू होऊन ती कोल्हापूरच्या पांढऱ्या रस्स्यापर्यंत किंवा विदर्भातल्या सावजीच्या चमचमीत रस्स्यापर्यंत विविध अंगानं बदललेली आहे. म्हणतात की दर कोसावर भाषा बदलते आणि आपल्या महाराष्ट्रात बोलायचं झालं तर फक्त भाषाच नाही बरं का, तर खाण्यापिण्याची रीतही बदलते. बांद्यापासून चांद्यापर्यंत प्रत्येक प्रदेशानं त्याची स्वतःची अशी वेगळी खाद्य संस्कृती निर्माण केलेली आहे आणि ती ह्या मातीत इतकी घट्टपणे रुजलेली आहे की इतकी मुलं जरी परदेशी शिकायला गेली किंवा कामानिमित्त गेली तरी सोबत लोणची, पापड, चटण्या, मेथकूट, भाजणीचं पीठ न्यायला विसरत नाहीत. चला तर मग आपल्या महाराष्ट्राची विविधरंगी खाद्य संस्कृती ज्यांनी आपल्या कवितेतून मांडली आहे त्या आपल्या कवयित्री इनिका पाडावे यांची पुढील कविता ऐकूया. काही कारणानिमित्त इनिका आज इथं उपस्थित राहू शकत नाहीयेत आजच्या कार्यक्रमासाठी, तर त्यांनी त्यांची ही कविता मला आपल्या समोर सादर करायला सांगितलेली आहे. ऐका बरं सगळ्यांनी. चपाती की पोळी, चपाती की पोळी, गुळपोळी, पुरणपोळी, घावणं की आंबोळी. कणिक म्हणजे गव्हाचं पीठ, बेसन म्हणजे डाळीचं पीठ. थापूनच करतात भाकरी आणि थालीपीठ. परप्रांतीयांना हे कळणार नाही कधीच नीट. साधी, उपवासाची, वड्यांची, कडबोळ्यांची आणि चकलीची हे चढत्या भाजणीचेच प्रकार. पुटाच्या आणि साठाच्या, कानवले करंज्यांचा सारखाच असतो हो आकार. कोंबडी वड्यातले वडे शाकाहारी असतात, कोंबडी वड्यातले वडे शाकाहारी असतात. मांस वडीच्या रश्त्यात अजिबात मासे नसतात. आणि हो, बांगड्याच्या आमटीत नसतात हा डाळी. भाज्या नसल्या ना तरी चालतं, आहेत की स्प्राउटेड उसळी. हापूसची चव साऱ्या जगात न्यारी, हापूसची चव साऱ्या जगात न्यारी, पण आमरसात पायरी दाखवतो आपला पायरी. ब्रंच म्हणून मऊ भात हीच आमची न्याहारी. मिसळीवरचा लाल तवंग म्हणजेच की हो तर्री. तांबडा पांढरा हाणून पसरलेला असतो सुखदुःखांच्या पार.
तांबडा पांढरा हाणून पसरलेला असतो सुखदुःखांच्या पार. लोणकडी तूप आणि साधं वरण भात खाऊन निजलेलाही 9व्या ढगावर सार. उपवासालाही खायला लागतच हो पदार्थ 100. उपवासालाही खायला लागतातच पदार्थ 100. तुम्हाला नाही कळणार कसं करतात वडीचं सांबर. आंबे मोहर शिजताना आणि तुपात रवा परतताना होतो घरभर सुवास. चुलीत बोंबील टाकले की त्याचा गावभर प्रवास. लोखंडी बिडाचा अहो खापराचाही असतो तवा. पळीभर लिंबा एवढं असा एक तुमच्याकडे शब्दकोश असायलाच हवा. अळूचं फतफत, मच्छीचं खतखत, मसाले आणि वाटणांचे घालतो आम्ही घाट. चटणी, ठेचा, खरडा, महाद्या यातले फरक करा पाठ. डाव उजवं करतो आम्ही वाढताना ताट. रांगोळी आणि पाटाशिवाय पंक्तीला नाही थाट. महाराष्ट्राच्या खवय्यगिरीवर होईल महाकाव्य. आमची तर खाद्य संस्कृतीच इतकी भव्य. मराठी माणसाची कशातच नाही बरोबरी. मराठी माणसाची कशातच नाही बरोबरी. पुणेरी असो वा कोल्हापुरी, आम्हीच जगात भारी, आम्हीच जगात भारी. धन्यवाद. खूपच छान. कडकडीत भूक पल्लवी लागली जी. अगदी. आणि जेव्हा ही कविता मी वाचली होती, इनिकाजींनी जेव्हा पाठवली होती, त्यांच्या आईची तब्येत ठीक नाही म्हणून, त्यांची आज मानस्थिती ठीक नाही म्हणून त्या फोनवर आहेत कंटिन्युअस, आपल्या बहिणीशी बोलतात मुंबईला. तर जेव्हा सकाळी कविता वाचली त्यांनी कालच लिहिली रात्री, आणि माझ्या तोंडात ती पाणी सुटलं. मी म्हणलं आता संध्याकाळी कुठेतरी जावं लागेल असं, आणि वर्षभरच खावं लागेल एवढ्या पदार्थ आहेत त्यात. तर इतकी सुंदर कविता त्यांची, आणि ती तुम्ही पल्लवीजी वाचली. आता तुम्ही वाचली म्हणून तुम्ही आम्हाला खेळवा काही गुळाची पोळी किंवा पोटाची पोळी, तुमच्यावर हे आम्ही काम देतो. तर इतकं सुंदर खाणं पिणं झालं, त्याचा झोपायची इच्छा होती. तर सागर किनारा इतकी छान असतो, तिथून आपलं आरामात डोळावं असं वाटतं. आणि महाराष्ट्राचा पाऊस आणि महाराष्ट्राचा सागर किनारा आणि महाराष्ट्राचे गड किल्ले सारख्या जगात कुठेच नसणार. आणि हे सर्वात नंबर 1 याची शर्त मी कोणाबरोबरही लावू शकतो, कारण जिंकणार मीच. पाऊस, समुद्र किनारा आणि किल्ले फक्त 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 महाराष्ट्राचे सर्वात सुंदर जगात, ते भारी. आणि अशा सुंदर किनाऱ्यांची, अशा सुंदर गड किल्ल्यांची गणपतीपुळे म्हणा की काय नाव घेऊ मी, अलिबाग सुद्धा किती सुंदर पाऊस जेव्हा दिसतो, किंवा मी तर गिरगाव मध्येच माझे डोळे फिरतात गिरगाव गेलो तरी. तर इतके सुंदर किनारे आणि यांचं वर्णन, रायगड म्हणा, किल्ले जे नटतात ते सह्याद्रीच्या पावसानंतर हिरवेगार दिसतात ते, आणि जेव्हा झरे वाहतात मुंबई पुणे जाताना सुद्धा, आम्ही तेवढंच बघितलंय. आणखीन जे आतलं महाराष्ट्र बघतात त्यांना माहितीये. तर अशा आतल्या महाराष्ट्राच्या गोष्टी, आणि त्याबद्दल मी आता आमच्या पुढच्या कवयित्री विभा लाड जी यांना बोलवतो, आणि त्यांनी अगदी अप्रतिम कविता लिहिलेल्या आहेत पावसाच्या आणि समुद्र किनाऱ्याच्या आणि किल्ल्यांच्या. ते मी त्यांना निवेदन करतो त्यांनी यावं, आणि आमच्या सर्व रसिकांना ही त्यांच्या कविता, त्यांच्या पावसाच्या कविता आम्हाला सुनाव्या. कारण पाऊस हवाय आता, मुंबई पुणे अगदी जळतंय आता, 40-42च्या वरती टेम्परेचर गेलेलं आहे. तर या लवकर पाऊस आणा. विभाजी, तुझं स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद नितीनजी. नमस्कार सगळ्यांना. महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या 2 भेटींची अनुभूती कवितेत 2 भागात मांडली आहे. पहिला भाग भेट पावसाळी रायगडाची. धरती आमची सह्याद्रीची, शिवरायांच्या आठवणींची, मनात अजूनही अलगत फिरते सय भेटीची रायगडाची. सरसर फिरते धुके भोवती, पर्वत रांगा कापून जाई, आणि अचानक उभी सामोरी पायऱ्यांची रांगोळी येई. तटबंदीका ढगात फिरते, कधी ऊन तर कधी सावली, मावळ्यांची जणू फसवी छाया बुरुजांतून लपून दिसली. सभा मंडपी सूर्याची किरणे, आभाळातून धरतीवर झालर, छत्रपतींच्या अभिषेकाची जणू प्रतिमा पुण्यभूमीवर. जगदीशाचे मंदिर देते स्वराज्याची शपथ आम्हाला,
अभिषेकाला इंद्रही बरसे विजण्याची मग तमा कोणाला. शिवभूमीवर एक पळ जणू इतिहासाचे लक्ष प्रहरते. रायगडाची भेट म्हणूनच आयुष्याची दौलत देते. आयुष्याची दौलत देते. आणि आता गणपतीपुळे एक अनुभूती. मायभूमी ही महाराष्ट्राची शिवरायांच्या पदस्पर्शाची. मायभूमी ही महाराष्ट्राची शिवरायांच्या पदस्पर्शाची. रांग हिरवी मोहून टाकी हिरव्या सुंदर कोकणाची. तिथेच होई दर्शन आम्हा गणरायाचे भक्तजनांना. सुंदर अवखळ सागर तीराला येई भरतीची लाट भेटीला. उभी स्वागता कमान केशरी सुख अनोखे लाभे नेत्री. उभी स्वागता कमान केशरी सुख अनोखे लाभे नेत्री. दर्शन होता मंदिराचे भारून जाती सर्वच यात्री. उजळत्या दीपमाळा साजिल्या दोन्ही बाजूला. उजळल्या दीपमाळा साजिल्या दोन्ही बाजूला. कुलविती बहर रुपेरी तिन्ही सांजेला. होता प्रवेश मंदिरी दिसे लंबोदराची केशरी मूर्ती. विसावले सामोरी उंदीर मामा करती भाविकांची इच्छापूर्ती. भिंतीवरती मंदिराच्या शिवपार्वतीच्या प्रतिमा अवतीभोवती. भिंतीवरती मंदिराच्या शिवपार्वतीच्या प्रतिमा अवतीभोवती आणि गर्भगृहावरील शिल्पे अष्टविनायकांची सजली. राम लक्ष्मण सीता आणि हनुमंतही आशीर्वाद देती. प्रदक्षिणा ही मंदिराची सुबक साजिरा डोंगराची. प्रदक्षिणा ही मंदिराची सुबक साजिरा डोंगराची. माड पोफळी बागांची गर्दी ध्यान मंदिरी करावी भक्ती. मार्गावरती प्रदक्षिणेच्या जणू ओंकाराची शून्यस्थानी वस्ती. हिरव्या जर्द संत तळ्यावर हिरव्या जर्द संत तळ्यावर पक्षी करती मुक्त संचार. तिथेच आणिक भक्त घेती तिथेच आणिक भक्ती घेती. महाप्रसाद जणू अमृतसार. अथांग सागर आणिक जर्द वाळूतून अथांग सागर आणि जर्द वाळूतून सांज किनारी जाऊन हरपून भक्त निघाले भक्त निवासी. संडी गणराया करण्या हितभुज करण्या हितभुज. नमस्कार. खरंच खूपच सुंदर विभाजी. मी तर कधी डोळ्यामध्ये बंद केले आणि मला तर असं वाटलं की अगदी मी गणपतीपुळेच्या मंदिराच्या समोरच बसलेलो आहे आणि काय ते सुंदर समुद्र किनारा आणि काय ते सुंदर देऊळ काय म्हणायचं. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाची एकतर दोन फायदे झाले. एकतर एक सर्वांची भेट झाली म्हणजे तो एका फायदा, पण सर्व छान छान कविता ऐकायला मिळाल्या आणि महाराष्ट्रात सर्वदूर दर्शन झाले. म्हणजे सर्व गोष्टी सर्व पाहायला मिळाल्या. सर्व पुन्हा पुन्हा सर्वांच्या गोष्टीच्या उजळणी झाल्या. तर खरं तुमचं मनापासून धन्यवाद विभाजित सुंदर काव्य करण्याकरता. आता आमच्या आजच्या ज्या पाहुणी आहे प्रमुख तन्वीजी, त्यांच्या फेसबुक पोस्ट मी नेहमी वाचत असतो आणि आता त्यांनी एक लेटेस्ट पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, स्त्रीच्या मनाची किती रूप, स्त्रीच्या मनाची किती रूप, किती जणींनी लिहिलेली, किती जणींनी साकारलेली, आज सगळ्याच आठवतात असं नाही, सगळ्यांची भेट झाली असेही नाही, ही यादी मोठी न संपणारी वाढत जाणारी. आता तुम्ही म्हणाल की मध्येच मी हे फेसबुक पोस्ट बद्दल का बोलतोय, तर ह्याचं कारण आता जेव्हा मी पुढच्या कवितेला बोलवीन ते तुम्हाला ध्यानात येईलच. कारण त्यांना बघून मला नेहमीच वाटतं की ह्या स्त्रीमध्ये, म्हणजे त्या लहान आहे म्हणून मी त्यांना ह्या स्त्रीमध्ये म्हणतो की ह्या प्रतिभावान स्त्रीमध्ये किती रूप सामावलेले आहेत. त्या मुलगी आहेत, त्यांना आपल्या आईचं कौतुक आहे, अभिमान आहे, त्या डॉक्टर आहेत, त्या आई छान आहेत, लेखिका आहेत, सूत्रधार आहेत, निर्देशिका आहेत आणि किती किती रूप आहे त्यांचे त्या आम्हाला माहित नाहीये आणि त्यांचं कौतुक सर्वच करतात. मला वेगळं करायची गरज नाहीये, पण तरी आता अशा डॉक्टर पल्लवी बाटके ज्या माझ्याबरोबर आज आहे म्हणून मला सूत्रसंचालन करायला थोडस सोपं गेलं, नाही तर मला खूप त्रास झाला असता. कारण माझे जिथे बाजू खाली पडते तिथे त्या मला सांभाळतात
तर असं डॉक्टर पल्लवी वाटक यांना मी त्यांची कविता सादर करायला इथे बोलवतो आणि त्यांची कविता म्हणजे पुन्हा म्हणजे सणच आहे आणि मग सण आहे म्हणजे मग सणाच्या बद्दल त्या सांगणार आहे आणि महाराष्ट्राचे सण अगेन पुन्हा काय म्हणू मी संपण्यासारखेच नाही. एका दिवशी 2-2 सण असतात असे दिवस म्हणजे 365 ला कदाचित 700 सण असतील आमचे. तर त्या सणांपैकी काही सणांबद्दल सण उत्सव तर त्यांच्याबद्दल ऐकण्याची आमची इच्छा आहे. तर डॉक्टर पल्लवी वाटके आपलं स्वागत आहे. आता इथे आपण यावे आणि आम्हाला सर्वांना सांगावं. धन्यवाद नितीनजी, मला या मंचावर संधी दिल्याबद्दल. मंडळी, आता आपण अनेक कविता आतापर्यंत आमच्या उत्कृष्ट कवींच्या ऐकल्यात. कुणी महाराष्ट्राचं भौगोलिक दर्शन केलंय, कोणाच्या कवितेतून निसर्ग सौंदर्य दिसलंय, तर कोणाच्या कवितेतून खाद्य संस्कृती, आणि असा सगळ्यांच्या कवितेतून महाराष्ट्र दिसलाय. तसंच मीही एक प्रयत्न केलाय. माझ्या कवितेतून मी सादर करते महाराष्ट्राचे सणवार, ज्यातून आपली संस्कृती टिकून राहायला आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला मदत होते. सणवार महाराष्ट्राचे. गुढीपाडव्याचा सण वर्षारंभ मराठी. गुढीपाडव्याचा सण वर्षारंभ मराठी, आंबेडाळ केली चैत्र गौरीसाठी. अक्षय तृतीया आली सोनेरी झळाळी घेऊन. अक्षय तृतीया आली सोनेरी झळाळी घेऊन, पातिव्रत्य राखले वटपौर्णिमेला पुजून. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे नामस्मरण. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे नामस्मरण, नागपंचमीला नैवेद्य दिंड आणि पुरण. गणेश चतुर्थीला बाप्पा आले वाजत गाजत. गणेश चतुर्थीला बाप्पा आले वाजत गाजत, गौराई आणि मूषक महाराजही होते सोबत. घट बसल्यावर दसरा आला. घट बसल्यावर दसरा आला, शुभ कार्याला मुहूर्त मिळाला. दिव्यांची आरास आणि दारात रांगोळी. दिव्यांची आरास आणि दारात रांगोळी, फराळाची मेजवानी घेऊन आली मंगलमय दिवाळी. मकर संक्रांत देते नात्यांना तिळगुळाचा गोडवा. मकर संक्रांत देते नात्यांना तिळगुळाचा गोडवा, होळीला मात्र घरच्यांना पुरणपोळीचाच बेत हवा. सणवार हे अपुले. सणवार हे अपुले करती घट्ट रेशीम गाठ मनमनांची. सणवार हे आपले करती घट्ट रेशीम गाठ मनमनांची, कृतज्ञ होऊन गातो आम्ही थोरवी आमच्या महाराष्ट्राची, थोरवी आमच्या महाराष्ट्राची. धन्यवाद. मंडळी, मला अजून एक कविता सादर करावीशी वाटतेय, जी माझ्या दिवंगत आईनं लिहिलेली आहे, मीनाक्षी भांबुरे यांनी, आणि त्यांच्या जीवनगंध या कविता संग्रहातनं घेतलेली आहे. कविता आजच्या विषयाला साजेशी आहे म्हणून मला इथे ही सादर करावीशी वाटतेय. कवितेचं शीर्षक आहे कोकणचा मेवा. कोकणचा मेवा खायला हवा. कोकणचा मेवा खायला हवा, चला तर चला कोकणला चला. रत्नागिरी आंब्याची गोडी न्यारी. रत्नागिरी आंब्याची गोडी न्यारी, वरून गुलाबी आत केशरी. फणस बुवा तर भारीच काटेरी. फणस बुवा तर भारीच काटेरी, पण घाबरू नका बरं, आत गरे रसाळ भारी. काजू फुलतो पानो पान. काजू फुलतो पानो पान, मुख शुद्धीत याला मोठा मान. जांभूळ राव तर भारीच मानी. जांभूळ राव तर भारीच मानी, औषधी गुण तर ह्यांच्यातच भारी. पाना पानातून हळूच पाहती. पाना पानातून हळूच पाहती, मधुमेहावर औषध देती. करवंदे जरी दिसती काळी. करवंदे जरी दिसती काळी, पण ही तर आमच्या कोकणची मैना राणी. तोरण हसोळी चाखून पहा. तोरण हसोळी चाखून पहा, कोकणचा मेवा आहा आहा. डोंगर कपारी फिरून आलात परत. डोंगर कपारी फिरून आलात परत, हे घ्या आता कोकम सरबत. घेता सरबत येईल हुशारी. घेता सरबत येईल हुशारी, पित्तावर आहे गुणकारी. असा हा आमचा कोकणचा रानमेवा आपल्या पुढे सादर करावासा वाटला, आणि आजच्या ह्या कार्यक्रमात संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. फारच छान पल्लवीजी, तुमच्या दोन्ही कविता म्हणजे पहिली कविता सण वगैरे, आणि तुम्ही ज्या प्रकारे फेसबुक वरती आणि युट्यूब वरती सणाबद्दल पूर्ण वर्ष
आम्हाला कळवता आणि मुलांना कळवता ते कौतुकास्पद आहे. आणि या कविताबद्दल तर काय म्हणावं, पूर्ण सण अगदी डोळ्यासमोर गेले. आणि आता कोकणचा मेवा आणि प्रत्येक वस्तू जांभूळ, आता जांभळ दिसत पण नाही, एवढे मोठे टपोरे जांभळ आता खरं खायलाही मिळत नाही, दुबईला तरी स्पेशली नाहीच मिळत. तर त्यांचं बघून म्हणजे अगदी तोंडाला पाणी सुटायची वेळ आली. तर खरंच दोन्ही कविता सुंदर. आणि मला वाटतं हे आपण वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा द्यायला पाहिजे. एकाच काव्य अभिवाचन मध्ये आजी, मुलगी आणि नात म्हणजे 3 पिढ्यांच्या कविता एका ठिकाणी वाचल्या गेल्या आहेत. ते एक मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे एकाच ठिकाणी आपण 3 पिढ्यांच्या कविता ऐकतो, तर एवढी छोटी गोष्ट नाही आणि ते सहज नाहीये. तर हे टॅलेंट जे वाहत, म्हणजे प्रतिभा जी वरपासून वाहत चालली, गंगोत्री जी अशी वाहत राहो, हीच शुभेच्छा तुमच्याकरता. आणि आता शब्दांचा हा खेळ अजब, शब्दांची ही दुनिया न्यारी. शब्दांचा हा खेळ अजब, शब्दांची ही दुनिया न्यारी. शब्दांबिन हो किती मनोरथ, थांबत असते ओठांच्या दारी. बिना शब्दांच्या सुद्धा काम होतं, पण शब्द शिवाय काम होत नाही. आणि किती वेळा कवीला कळतं हे, लेखक तरी कदाचित 2 पंक्ती लिहून त्याच्या मनाचं मनोरथ घेऊन गेल, किंवा एखादा प्रेमी, किती लोक सांगतच नाही, मनाचे भाव काढत नाही, शब्द बाहेर निघतच नाही, म्हणून त्यांचं ते प्रेम फिसकटतं किंवा बिझनेस जातो जे होतं. तर शब्द किती मौल्यवान आहेत त्याच्याबद्दल मी काय सांगायचं. आणि प्रत्येकाला माहिती आहे, कवीला एक शब्द अटकला, फसला, तर ती कविता जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तो अगदी छटपटवतो. असं होतं कवीला, माझ्याबरोबर पुष्कळ वेळा होतं असं, तुमच्या सर्वांबरोबर पण होत असेल. तर शब्द म्हणजे काय आता, आणि शब्दांचा खेळ सर्व हा. तर शब्दांची ही जादूगरी, शब्दांची ही किमयागिरी समजवायला मी आमच्या साधना ताईंना इथे बोलवतो. मला वाटतं कदाचित स्त्रीबद्दल असं नाही म्हणू की त्या वरिष्ठ कवी आहे, पण त्या आमच्यापैकी कदाचित वरिष्ठ असू शकतील, कारण त्या पुण्याच्या आहेत, दोघं पुण्याच्या आहेत. ते नाशिकला स्थायी झाले होते आणि आता 4 वर्षापासून दुबईला आहेत. आणि वाचन, लेखन सर्व त्यांच्यात म्हणजे आहेच. तर त्यांना मी इथे विनंती करतो, साधनाजींनी यावं आणि त्यांची कविता शब्द बद्दल आम्हाला सांगावं. आणि शब्दांची किंमत आमच्या कवी लोकांपेक्षा जास्त किंवा लेखकांपेक्षा जास्त कोण करणार. तर साधनाताई या, आपण ताई म्हणतो मी, सॉरी. तर साधनाजी या आणि आमच्या समोर आपली कविता सादर करा प्लीज. तुमचा माईक अनम्यूट करा प्लीज. खूप खूप धन्यवाद, मला तुम्ही इथे संधी दिलीत आणि माझ्या शब्दांवरती तुम्ही खूप छान बोलले त्यांचं. ओके, माझ्या कवितेचं नाव आहे शब्द. शब्द संपतात तेव्हा, शब्द संपतात तेव्हा अश्रूंनी वाट मोकळी केलेली आहे. भावनेने ओथंबलेल्या जलात आठवणींचं प्रतिबिंब दिसत असतं. आठवणींना आलाय पूर, आठवणी अशा आहेत, आठवणींना आलाय पूर, भिजलाय प्रत्येक शब्दन शब्द. निथळतोय एक उदास हुंका, निथळतोय एक उदास हुंका. मनही झाले ओलचिंब, मनही झाले ओलचिंब. धन्यवाद. अरे वा साधनाताई, अतिशय सुंदर. अगदी मोजक्या समर्पक शब्दात आपण इथे आपले भाव मांडलेत. खूप खूप धन्यवाद. मंडळी, नरसोबाची वाडी, मला संधी दिल्याबद्दल खूप मी आभारी आहे. मंडळी, नरसोबाची वाडी म्हणजे महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, जिथे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं एकत्र स्थान आहे, असं कुरुंदवाडचं नरसोबाची वाडी. तर आजचा जो कृष्णामाईच्या घाटावरचा नरसोबाच्या वाडीचा जो थाट आहे, जे पावित्र्य आहे, जे मांगल्य आहे, ते आपल्या काव्यातून सादर करणार आहेत डॉक्टर नितीन उपाध्ये. मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की मंडळी, डॉक्टर नितीन उपाध्ये हे मूळचे उत्तर भारतातले आहेत. त्यांचं शालेय शिक्षण हे हिंदीतनं झालेलं आहे, परंतु मराठी भाषिक, मातृभाषा मराठी असल्यामुळे, मराठी भाषेचा लगाव असल्यामुळे ते तितक्याच
छान मराठी कविता करतात. हिंदी कविता तर उत्तमोत्तम ते करतातच आणि अनेक काव्य सादरीकरणाच्या कार्यक्रमांमध्ये ते पुढाकार घेतात. त्यांचा पुढाकार असतो. आजच्या ह्या कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालक आहेत आणि त्यांच्या पत्नी सीमाताईंनी आज जी सरस्वती वंदना सादर केली होती ती देखील नितीनजींनीच लिहिलेली आहे. तर मी आजच्या ह्या कवितेच्या सादरीकरणासाठी पुढे बोलवू इच्छिते डॉक्टर नितीनजी उपाध्याय यांना. नमस्कार मंडळी. जसं पल्लवीजींनी सांगितलं, माझं शिक्षण हिंदीत आणि नंतर मग इंग्लिश झालंय. माझे वडील मूळ नसवाच्या वाडीचे, पण ते मध्य प्रदेश आणि तिकडे गेले म्हणून माझं बाळपण सर्व इंदोर आणि वरती नॉर्थ इंडियात गेलं. बायको लखनौची आमची. तर थोडं मध्ये आमच्या हिंदीची झलक येते. पण नरसोबाच्या वाडी आम्ही लहानपणी जायचो आणि आजोळ असल्यामुळे तर तिथचे अजूनही मनात बिंब आहेत. तर ते काही शब्दांमध्ये आपल्या समोर आणतोय. नरसोबाच्या वाडीला हो घाट कृष्ण माईचा, नरसोबाच्या वाडीला हो घाट कृष्ण माईचा, स्वर्गाहून आहे सुंदर थाट कृष्ण माईचा. धावूनी या पंचगंगा येई भेटाया बहिणीला, धावूनी या पंचगंगा येई भेटाया बहिणीला, आई अंबाबाई वाण देण्या येई पार्वतीला. पदर किती हो झाला अफाट कृष्णा माईचा, स्वर्गाहून आहे सुंदर थाट कृष्णा माईचा. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवांचे हे स्थान, ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवांचे हे स्थान. दत्त दत्त दिगंबरा तुझी रे कीर्ती महान, अनुसयने बसविला पाट कृष्णा माईचा, स्वर्गाहून आहे सुंदर थाट कृष्णा माईचा. कवठाची वडी चविष्ट आणि घ्या हो पेढे कंदी, कवठाची वडी चविष्ट आणि घ्या हो पेढे कंदी, साऱ्या जगातच भारी आहे हो इथली बासुंदी. त्यात गोडवा उतरला अचाट कृष्णा माईचा, स्वर्गाहून आहे सुंदर थाट कृष्णा माईचा. औदुंबराच्या हो चरणी संथ वाहते ही माई, ज्याला हे दर्शन घडले त्याच्या जन्माची पुण्याई. श्रावणात साज सजावा विराट कृष्णा माईचा, स्वर्गाहून आहे सुंदर घाट कृष्णा माईचा. शेवटची ओळ माझ्या आजोच्या घराबद्दल. जवळ कुरुंदवाड महादेवाचे मंदिर, महादेवाच्या मंदिराजवळ आमचं घर आहे. जवळ कुरुंदवाड महादेवाचे मंदिर, आजोळ तेथेच माझे भाग्य किती हो थोर. भेटायला जातो बघतो, भेटायला जातो बघतो थैथयाट कृष्णा माईचा, स्वर्गाहून आहे सुंदर घाट कृष्णा माईचा. तर ही माझी कविता मी आपल्या आजोळच्या लहानपणाच्या आठवणींना समर्पित करतो. नमस्कार. अतिशय सुंदर कविता सादर केलीत. म्हणजे त्या तिथे कृष्णामाईच्या घाटावर नरसोबाच्या वाडीला आम्ही जाऊन पोहोचलो. अतिशय सुंदर शब्दात अतिशय पावित्र्य राखून त्या स्थानाचं आपण ही कविता सादर केली. धन्यवाद नितीनजी. धन्यवाद. आता आपले कवी जे आहेत ते सर्व आता तर त्यांची कविता वाचन झालेली आणि आम्ही आपलं मला वाटतं वेळ अंदाजे बरोबर चाललाय, थोडस पुढे मागे झालंय आपलं, पण तरी वेळेप्रमाणे आमचं काम होतं असं मला वाटतंय. कारण एक वेळेची मर्यादा आम्हाला ध्यानात ठेवायची आणि मेकॅनिकल इंजिनियर म्हणा किंवा कॉलेजमध्ये शिकवताना लेक्चर देताना एक क्लास सोडावा लागतो, कारण पुढचा टीचर मागे लागलेला असतो. तर आता आम्ही वळू आमच्या आजच्या प्रमुख पाहुणी करता आणि हिंदी मी लिहितो आणि त्यात एक त्यांना बोलवण्याच्या अगोदर मी त्यांच्याकरता काही माझे एक कवितेचे शब्द मी म्हणणं चाहतो. हिंदीचे येते. खोल दे तू बंद सभी मन के दुआरे पड़े, देख वहां खुला आसमां. खोल दे तू बंद सभी मन के दुआरे पड़े, देख वहां खुला आसमां. पर अपने खोल ले तू मस्ती में डोल के तू, चल चला चल जीतने जहां. तोल के तू पर अपने छोड़ सारे डर अपने, चल चला चल जीतने जहां. तर तन्वीजी शी माझं ओळख म्हणजे फेसबुकच्या थ्रू आभासीच आहे. तर त्यामुळे त्यांच्या कविता वाचताना किंवा त्यांचं लिखाण वाचताना जे एक प्रतिमा तयार होती डोळ्यापुढे, तर ती हेच वाटते की ह्यांनी म्हणजे
आपण ज्याला म्हणतो की एक स्त्रीच्या विश्वाला अगदी धरून सुद्धा जे कविता जे लिखाण केलेलं आहे ते एक मोठी गोष्ट आहे. आणि त्यांचं जे वाचन वाचतो, जसं त्यांनी आता मी म्हणलं लेखन लिहिलं जुलिया रॉबर्ट्स बद्दल किंवा हिरोईन बद्दल ज्या लिहितात स्पेसिफिक, तर खूप एक खोल अभ्यास शिवाय होऊ शकत नाही ते. आणि त्या छान कवयित्री आहेतच. आणि त्यांचं जे आता आवर्ती अपूर्णांक नवीन पुस्तक कवितेचं आलेलं आहे ते आहे. त्याशिवाय सुखन त्याच्या अगोदर एक पुस्तक त्यांचं आलेलं आहे. तर कोणत्या पुस्तकाचं नाव घेऊ आणि कोणत्या पुस्तकाचं नाव नको घेऊ मी असं मला झालंय. तर मी पटपट हटतो इथं आणि त्यांना आमंत्रण देतो त्यांनी इथे यावं आणि आपल्या कविता म्हणजे सर्व म्हटलं तर आम्ही तो खुशच होणार, पण निवडक कविता आमच्या कवी लोकांना ऐकवाव्या आणि सांगाव्या. म्हणजे आम्हाला एक उत्साह मिळेल आणि आम्हाला एक मोटिवेशन मिळेल की कशा लिहायच्या कविता. आम्ही लिहितो कविता, तर असंच आम्ही म्हणजे जसं म्हणलं जातं लहान मुलं खेळतात तसं लिहितो आम्ही. पण एक सिद्धहस्त कवी किंवा सिद्धहस्त लेखक साहित्यकार कसा असतो त्यांनी आम्हाला येऊन थोडं शिकवावं कसं लिहायचं. आणि मंच त्यांच्याकडे आम्ही खुला करतो, या ओपन करतो. या प्लीज तन्वीजी. थँक्यू नितीनजी. आवाज येतोय माझा? ओके. नीलम, तुला पण थँक्यू. तू खूप छान ओळख करून दिलीस. आणि संपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन आज आम्ही दुबईच्या बुर्ज खलिफावरनं घेतलेलं आहे. सो म्हणजे क्रीकच्या इथे बसून आम्ही कधी कृष्णामाई पाहिली आणि कधी गोदामाई पाहिली. सो थँक्यू सो मच. खाद्य संस्कृती बहुतेक आम्हाला इथे खूप अतिपरिचयात अवज्ञा होते की काय असं होतं कधी कधी की आपण इथेच असतो, त्यामुळे कधी कधी आपण एवढं त्याबद्दल विचार नाही करत किंवा कमी करतो. तर तुम्ही सगळ्यांनी तिथे शिवराष्ट्र, महाराष्ट्र आणि अगदी गणपतीपुळे म्हणा किंवा नद्यांचं वर्णन आलं, लेण्यांचं वर्णन आलं, शहरांविषयी बोललात, शहरांमधल्या लोकांविषयी बोललात. अबुधाबीकर, आम्ही दोघं एकाच शहरातले आहोत, म्हणजे मी होते UAE मध्ये आणि अबुधाबीला होते, त्यामुळे सो वासुदेव पाहिला, कोकण पाहिला, सगळंच पाहिलं. कवितेविषयी तुम्ही मला म्हटलात तिथनींजी, चांगली कविता काय असते? तर चांगली कविता ही इंद्रधनुष्यासारखी असते, जी सगळ्यांनाच आवडते. आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येक जण आपल्याला हवा तो रंग तिच्यामध्ये पाहतो, पण प्रत्येक जण इंद्रधनुष्य पाहतोच. खिडकीतून जाऊन पाहिल, गॅलरीत जाऊन पाहिल, गच्चीत जाऊन पाहिल, रस्त्यावर जाऊन पाहिल, पण इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर थांबला नाही असा रसिक विरळा. तर चांगली कविता ही इंद्रधनुष्यासारखी असते. आजच्या सगळ्या कविता या प्रासंगिक होत्या, एका दिवसाच्या निमित्ताने होत्या, पण त्याच्यामध्ये साधना त्यांची कविता होती, जी शब्द होती, जी वेगळ्या वाटेवरची होती किंवा कृष्णाची कविता होती. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मला पावनीला सांगायचे की तुझ्या समोर जर मी कविता सादर करते तर मला थोडा कॉन्फिडन्स आता जमा करायला लागणार, कारण तिने इतकी एवढ्या कॉन्फिडेंटली ती कविता सादर केली आहे, तिला कवितेचं मर्म समजलेलं आहे. आणि सगळ्याच म्हणजे एकूणच कविता मी ऍक्च्युली लिहित होते आणि मी विचार करत होते की बापरे, महाराष्ट्राचा ह्या सगळ्यांनी किती विचार केलेला आहे, भाषेचा विचार झालाय, ज्याच्यामध्ये एका ठिकाणी दिवाळी हा उल्लेख झाला, म्हणजे खानदेश बोलण्यातून सुद्धा आलं. तर हे सगळं होतं. कविता सादर करायच्या आहेत माझ्या, तुम्ही म्हणताय मला, पण मला खरंच असं वाटतं की ह्या एवढ्या सुंदर सगळ्या मैफिलीनंतर मी सादर करू का? तर आपल्या सगळ्यांसाठी आपण सगळ्यांनी कविता सादर केल्या आहेत म्हणून. तर कवी कविता लिहितात म्हणजे नेमकं काय करतात? 2 ओळींची कविता आहे. तर कवी कविता लिहितात तेव्हा नसतं त्यांच्या हातात पेन. कवी कविता लिहितात तेव्हा नसतं त्यांच्या हातात पेन, समोर कागद तरी कुठे असतो. कवी कविता लिहितात तेव्हा नसतो त्यांच्या हातात पेन, समोर कागद तरी कुठे असतो. मनाचा पक्षी हाताच्या अलवार ओंजळीत घेत, मनाचा पक्षी हाताच्या अलवार ओंजळीत घेत, कवी तो उडवतात हळूच आकाशाच्या दिशेने. कवी तो उडवतात हळूच आकाशाच्या दिशेने. ही कविता आहे. आणि आमचे पक्षी इथे नाशिकला इकडे तिकडे बसतायत, तुमचे पक्षी तिकडे बुर्ज खलिफाला जातायत किंवा सगळीकडे जात आहेत, पण शेवटी सगळ्या पक्ष्यांच्या चोचीतली गाणी ही मराठी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देताना ही कविता मला पहिल्यांदा घ्यावीशी वाटली. आणि आवर्ती अपूर्णांकाचा उल्लेख केलात नितीनजी.
तर मला सगळेजण विचारतात की एवढी अवघड नावं का ठेवतेस, म्हणजे एवढं गणिताचं नाव का ठेवलं. तुम्ही मूळची इंजिनियर असल्यामुळे, आता ह्यांनी पण इंजिनियर असल्याचा उल्लेख केला, नितीनजींनी पण. त्यामुळे इंजिनियर असल्यामुळे माझं इंजिनिअरिंग माझ्या कवितेच्या मध्ये फार डोकावतं, आणि त्याच डोकावण्यातनं आवर्ती अपूर्णांक हे आलंय की रिकरिंग इंटिजर्स आहेत की आपण भागायचा प्रयत्न करतोय आणि ते संपत नाही. अशा कल्पनेनी एक कविता लिहिली होती आणि त्याच कवितेवर कविता संग्रहाचं नाव. तर ती कविता, तेच ते किती वेळा लिहिले तरी पूर्ण होत नाही. कविताच आपण सगळेजण करतोय त्यामुळे हा अनुभव आलेला असतो आपल्याला. तेच ते किती वेळा लिहिले तरी पूर्ण होत नाही, किती वेळा वाटले तरी पूर्ण होत नाही. पुन्हा पुन्हा वाटत जाते, वाटून पुन्हा अपूर्ण राहते. पुन्हा पुन्हा वाटत जाते, वाटून पुन्हा अपूर्ण राहते, गणितातल्या आवर्ती अपूर्णांकासाठी. आता हा आवर्ती अपूर्णांक असा असतो की 10ला जर आपण 3ने भागलं, 10/3 जर आपण केलं तर 0.333 नॉन एंडिंग असतं. म्हणजे मी केलं आयुष्यभर आणि मुलांना दिलं पुढे तरी तो भागाकार शेवटी हा चालत राहणार आहे. तर तो आवर्ती अपूर्णांक. तर किती वेळा लिहिले तरी पूर्ण होत नाही, किती वेळा वाटले तरी पूर्ण होत नाही. पुन्हा पुन्हा वाटत जाते, वाटून पुन्हा अपूर्ण राहते, गणितातल्या आवर्ती अपूर्णांकासारखे. विचारांच्या या आवर्ती संचाच्या डोक्यावर मारली आहे एक आडवी रेषा. हा जो आवर्ती सेट ऑफ इंटिजर्स असतो ह्याच्या डोक्यावरती आपण एक लाईन मारतो की कितीही जणांनी भागाकार केला तरी हेच रिपीट होणार आहे. सो विचारांच्या या आवर्ती संचाच्या डोक्यावर मारली आहे एक आडवी रेषा, आणि या आडव्या रेषांचा भारा डोक्यावर घेऊन चालते आहे. तर हे बेसिकली आवर्ती अपूर्णांक आहे. मला खूप जणांना आतापर्यंत समजावून सांगावं लागलं होतं की हे काय नाव आहे, म्हणजे मृगजळ आणि असं तसं नाव कवितांचं असू शकतं किंवा विचारांचं तळमळ काहीतरी असतं, आणि मी काहीतरी भलतंच घेऊन आले होते. पण सो अजून कविता घ्यायच्या आहेत का नितीनजी? मला तुम्ही 3 म्हटले होते. ओके. एक सोपी कविता, अवघड कविता पुढे एक सोपी कविता आहे. मला असं वाटतं आपल्यामध्ये कोणीतरी राधाकृष्णाची कविता, कृष्ण सखा आपल्याकडे घेतला होता. पावसाची आठवण झालेली आहे आपल्याकडे, आणि चंद्र मात्र कुठेच आलं नाही. तर मी थोडा चंद्र आता आणू पाहते. कवितेचा उल्लेख होतोय आणि चंद्र नाही असं कसं, आणि कवितेचा उल्लेख होतोय आणि ती आणि तो नाहीये. तर राधाकृष्णांच्या पलीकडे पण आपण सगळेजण. तर पावलं नावाची कविता आहे. कधी पुनवतू होता मनसोक्त चमकशील, ती सांगते त्याला. कधी पुनवतू होता मनसोक्त चमकशील, चांदव्याची गाणी गात मला चिंब भिजवशील. कधी पुनवतू होता मनसोक्त चमकशील, चांदव्याची गाणी गात मला चिंब भिजवशील. कधी बसता रुसून जरा साच तू येशील, कधी बसता रुसून जरा साच तू येशील, तुझा रुसवा लटका मला कवेत घेशील. कधीतरी वाटेवर मला समजेल, आणि कधीतरी वाटेवर मला समजेल, आणि नकळत आपल्याही तू केलीस विभागणी. कधीतरी वाटेवर मला समजेल, आणि नकळत आपल्याही केलीस विभागणी. तुझी मिजास, तुझा तोरा, तुझा रुबाब, तुझा नखरा. इथे जे सगळेजण म्हणजे मित्र आहेत माझे, सॉरी 2 मिनिटं, पण ही कविता आमच्या बाजूनी. तुझी मिजाज, तुझा तोरा, तुझा रुबाब, तुझा नखरा, मी सोशिक, मी समजूतदार, मी समर्थ, मी आधार. तुझी मिजाज, तुझा तोरा, तुझा रुबाब, तुझा नखरा, मी सोशिक, मी समजूतदार, मी समर्थ, मी आधार. ओळखू लागेन मी तुझ्या नाना रे कळा, सोय स्वतःची सतत तुझ्या बदलत्या वेळा. चंद्राची उपमा घेतली, पण इथे चंद्र आपण नॉर्मली मामा वगैरे म्हणतो, पण इथे मामा म्हणून नाही येतो, इथे तो या अर्थाने चंद्र आहे. ओळखू लागेन मी तुझ्या नाना रे कळा, सोय स्वतःची सतत तुझ्या बदलत्या वेळा. कधी म्हणशील अवस, कधी म्हणशील अवस नाही जमायचं येणं, असं वागणं तुझं हे माझं सतत समजून घेणं. चांदव्यांची गोड गाणी तुझा गाता रे गळा, पायी पैंजण आहे माझ्या त्यांना नाचाचा चाळा. तुझी सय येता सख्या हाक आतून येईल, तुझी सय येता सख्या हाक आतून येईल, तुझ्या तालावर नाचत मन थकून जाईल.
तुझी सय येता सख्या हाक आतून येईल, तुझ्या तालावर नाचत मन थकून जाईल. कधीतरी चिडेन मी, कधीतरी चिडेन मी, करेन सामर्थ्य गोळा, तू खुणावता फांदी आड, करेनही काना डोळा. यावं वाटलं तू यावं, तुझाच शुक्ल पक्ष. यावं वाटलं तू यावं, तुझाच शुक्ल पक्ष. जावं वाटलं निघून जावं, तुझाच कृष्ण पक्ष. यावं वाटलं तू यावं, तुझाच शुक्ल पक्ष. जावं वाटलं निघून जावं, तुझाच कृष्ण पक्ष. तुझं वागणं सोयीचं, हे गणित कसं जमायचं. तुझं वागणं सोयीचं, हे गणित कसं जमायचं. असशील तू चंद्र आहेसच, असशील तू चंद्र आहेसच, मला नाहीच तुझं व्हायचं. झाडा आडून तू येता, ढगा आड डोकावशील. झाडा आडून तू येता, ढगा आड डोकावशील. आत काळोखाचं राज्य माझी वाट पाहशील. दूत किरण तुझीही माझ्यासाठी खोळंबली, दूत किरण तुझीही माझ्यासाठी खोळंबली. खिडकीपाशी यायचं पण आता पावलं विसरली, खिडकीपाशी यायचं पण आता पावलं विसरली. सो या 3 कविता माझ्या होत्या. मी खरंच मनापासून मोठी हिंमत केली आहे, कारण परदेशी स्थायिक मनाचे पडसाद ऐकलेले आहेत आणि महाराष्ट्रात जन्मभाग्याचं आपण ऐकलेलं आहे आणि सणवारांचं वर्णन पल्लवीकडून सुंदर ऐकलेलं आहे. एकूणच खूप सुंदर सूत्रसंचालन ऐकलेलं आहे. तुम्ही विशेषण खूप सुंदर वापरली दोघांनी आणि खूप सहज होतं सगळं. सो थँक्यू सो मच. नाही, अजूनही घेतल्या कविता चालतील मला वाटतं तुम्ही तन्वीजी. मला वाटतं लोकांनाही विचारावं त्यांची काय इच्छा आहे, तर त्यांनी पण म्हणावं. आता मला वाटतं ओपन करावं फोरम, तर तुमच्याशी लोकांनी त्यांच्या मनाच्या, कारण मी तर बोलू शकत नाहीये, कारण दोन्ही कविता अपूर्णांक म्हणा किंवा चंद्र, म्हणजे आम्हाला वाटू लागलं की आम्ही स्त्री झालेलो आहे. जी कविता वाचताना अगदी त्या हळूवार तो जो प्रेमाचा भाव, तर म्हणून म्हटलं बाकी लोकांना नीलमजींनी ओपन करावं आणि लोकांनी आपल्या मनातल्या गोष्टी सांगाव्या. आणि अजून तुम्ही एखादी कविता वाचली तर आम्हाला चांगलंच होईल, म्हणजे ऐकायला सुंदर कविता आहे. ते अगदी नदी सारख्या वाहतात त्या, फ्लो खूप सुंदर आहे. नाही, मला आवडेलच, पण मला असं वाटतं आपण थोडंसं बोलूयात का सगळेच जण, कारण आपण सगळेजण अनम्यूट करू शकतात ज्यांना तुमच्या बोलायचं आहे. कवितांच्या संग्रहाची नावं गणिती असली तरी सुद्धा तुमच्या कविता इतक्या नदी कशी संत वाहते अशा सगळ्या कविता आहेत. अगदी सहज आणि संत. खूप छान वाटलं. खूपच छान कविता. सगळ्यांच्याच कविता सुंदर आहेत. खरंच मी खूप तर अजून आज एखादी कविता म्हणलीस तरी चालेल अगं. तन्वी एखादी कविता अजून होऊन जाऊन दे ना. मग काय. बरं, आपण नदीचा उल्लेख केलेला आहे. पुन्हा आपण म्हणतोय की कवितेचं हे आहे म्हणून मी चंद्र आणला, तसं समुद्र पण यायला पाहिजे. समुद्राचा काठ आपण गणपतीपुळ्याचा वगैरे पाहिलेला आहे. मला समुद्र दिसतो तेव्हा वेगळा दिसलाय. तर तेव्हा नावाची एक कविता आहे. काठांवर पाणी भरायला येणाऱ्या स्त्रियांनी लपवलेले अश्रू नदी साठवते समुद्रात. नॉर्मली असं होतं की आपण नदी किनारी जेव्हा शांत बसलेलो असतो तेव्हा मनामध्ये खूप तरंग उमटतात आणि कधीतरी डोळ्यातनं ओघळून पाणी जातं. तर हे पाणी कुठे जातं तर ते नदी घेऊन जाते समुद्राकडे. समुद्र खारा का असतो आपल्याला प्रश्न पडतो, तर हे सगळे अश्रू ही नदी जाताना घेऊन जाते. काठांवर पाणी भरायला येणाऱ्या स्त्रियांनी लपवलेले अश्रू नदी साठवते समुद्रात. संपूर्ण प्रवासात ती खळखळून हसते, स्त्रिया संसारात हसतात तशी. संपूर्ण प्रवासात ती खळखळून हसते, स्त्रिया संसारात हसतात तशी. समुद्राचे डोळे मात्र वाहतायत युगानुयुगे. समुद्राचे डोळे मात्र वाहतायत युगानुयुगे, अविरत अखंड लाटांचे कड सावरत. नदी थकते हसून तसं कोरडं होतं पात्र. नदी थकते हसून तसं कोरडं होतं पात्र. वृद्ध स्त्रीच्या सुरकुत्या साठतात तिच्या चेहऱ्यावर. नदी थकते हसून तसं कोरडं होतं पात्र. वृद्ध स्त्रीच्या सुरकुत्या साठतात तिच्या चेहऱ्यावर. कधीतरी समुद्रही थकेल अश्रूंना साठवून. कधीतरी समुद्रही थकेल अश्रूंना साठवून. तेव्हा अशी ही कविता आहे की त्याच्यामध्ये मला समुद्राच्या ज्या लाटा येतात त्या असं वाटलं होतं की ते त्याचे कड येत आहेत आणि ते परत जातात. झाली. खरंच खूप सुंदर, म्हणजे अगदी
मन भरून येतं. बाकी मी तर म्हणतो मी काय बोलण्याच्या स्थितीतच नाहीये. बाकी लोकांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे आणि मी तर स्पीचलेसच येतात तरी खरं तसं म्हणत तर. नीलमजी, विशाखाजी आपण काही म्हणावं कारण पल्लवीजी. मला रिक्वेस्ट करावी अशी वाटते ऍक्च्युली विनायकजींची, की त्यांना काय वाटलं, कसं वाटलं हा सगळा प्रोग्राम तर विनायकजी. तेच आता तन्वीजींचं संपलं असेल तर मग मी पुढे वाढू कविताचं. अजून कोणाला विचारायचं नाही Actually, प्रश्न? माझं संपलेलं आहे आणि मला खूप म्हणजे एकच वाक्य फक्त असं बोलायचं की खूप छान वाटलंय. आणि जसं मी म्हटले की तुम्ही सगळेजण तिथे महाराष्ट्राचा जो जागर करत आहात त्याला खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. खूपच मनापासून आभार. तन्वीची आपल्या कविता खूप खूप सुंदर आहेत. म्हणजे एक ठराविक लेवलला जिथे सामान्य कवी विचार करेल त्यांच्या पुढच्या लेवलच्या आहेत. आणि आमच्यासारख्या नवशिक्यांना ह्याच्यातनं बरंच शिकण्यासारखं आहे. त्यामुळे धन्यवाद आजच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला इथे केल्याबद्दल. खूपच छान कविता. छान वाटलं ऐकून. खरंच. आता पुढे वाढू कारण आता मी आता बोलवणार त्यांच्याकरता मी काही कविता शब्द वाचतोय. जीवन ज्यांना कळले हो, जीवन ज्यांना कळले हो, मी पण त्यांचे पक्क फळापरी सहजपणाने गळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तिथे मिळले हो, जीवन ज्यांना कळले हो. हे बाभ बोरकरांचे शब्द आहेत, माझे नाहीत. आणि ज्यांच्यावरती ते जे अचूक बसतात ते म्हणजे आपले विनायकजी आणि सर्वांचेच लाडके विनायकजी, की जीवन ज्यांना कळले. आणि त्यांच्यात मी पण नाहीच, पण हे मी बोलायची गरज नाही. विशाखाजी पण बोलून चुकले आहेत, नीलमजी पण म्हणाले आहेत. तर मी पण त्यांच्यामध्ये नाहीच आहे. ते आमच्या लहान मुलासारखे होतात, कधी मोठ्या माणसासारखे होतात. जसं वाटतं तसं ते आमच्याबरोबर असतात. तर त्यांना मी आता त्यांनी आपले मनोगत आजच्या कार्यक्रमाबद्दल व्यक्त करावे अशी विनंती करतो. आणि कविताचा प्रोग्राम आहे, कविताचा कार्यक्रम आहे, तर कविताही म्हटली तरी चालेल. लिहिली असेल स्वतःची, कधी लहानपणी बायको करता लिहिली असेल किंवा म्हणजे प्रेयसी करता लिहिली असेल, कधी बायको करता लिहिली असेल, तर अशी कविता 2 ओळींची काहीतरी मजाकाची, हसीची काहीतरी आमच्या समोर आणावी. तर त्याकरता मी आपल्याला विनंती करतो, आपण इथे या. आपले मनोगत आजच्या कार्यक्रमाकरता आम्हाला म्हणजे प्रोत्साहन द्या की आम्ही असं अजून पुढे असे कार्य करत राहावे. त्यात काही चुका झाल्या असेल ते आम्हाला सांगा, म्हणजे आमची कानधरणी करा आणि आपलं मनोगत व्यक्त करा. त्याकरता मी आपल्याला आमंत्रित करतो. विनायकजी. नमस्कार, मी विनायक रानडे. सगळ्यात तर पहिले मला डॉक्टरांचं खूप कौतुक आणि त्यांचे आभार मानायचे. मगाशी बोलता बोलता उल्लेख झाला की डॉक्टरांचा भाषा मूळ म्हणजे त्यांचा हिंदी भाषेशी त्यांचा जास्त जवळचा संबंध आहे. आपण नेहमी म्हणतो की मराठीत एक म्हण आहे की माय मरो आणि मावशी जगू. तर आपण मराठीला मातृभाषा म्हणतो, पण डॉक्टरांनी हिंदीवरती एवढं प्रभुत्व असताना मराठीतनं सगळा हा कार्यक्रम सादर होण्यासाठी जेवढा प्रयत्न आणि जेवढा कष्ट घेतलेत, तर त्याच्यासाठी सगळ्यांच्या वतीने मी स्वतःच टाळ्या वाजवतो. मला खूप आनंद झाला, कारण जसं तुम्ही भारताबाहेर राहून महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून कार्यक्रम करताय, तसं डॉक्टर तुमच्या बाबतीत आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की सगळ्यांमध्ये समरस होऊन जाणं. हिंदी असेल तरच मी येतो असं नाही, तर तुम्ही सूत्रसंचालन केलं. दोन्ही सूत्रसंचालक जोरदारच आहेत. म्हणजे तुमच्या सगळ्या टीमच कौतुक आहे. आणि मला खरं तर तुमच्या मागे मी जसं मगाशी म्हटलं की खूप आनंद एवढा करता होता की तुमच्या मध्ये ग्रंथ तुमच्या दारीने भारताबाहेर पहिलं पाऊल दुबईत ठेवलं, त्याचा मला खूप आनंद अशा करता झाला, कारण ते तितक्याच ताकदीने आजपर्यंत तुम्ही सांभाळलंय. कारण ग्रंथ पेटी ही नुसती वाचनाची पेटी न राहता संवादिनी व्हावी अशी जी माझी मूळ कल्पना होती. संवाद साधला जावा, तो तुमच्याकडे पुरेपूर अंगाने साधला जातो. लहान मुलांसाठी काम असेल, तरुणांसाठी असेल, मोठ्यांसाठी असेल, आणि वेगवेगळ्या माध्यमातून साहित्य सेवा आणि माणसं त्याच्यातनं जोडले जाणं हे खूप तुम्ही छान करता. तन्वीच्या बाबतीत ती जरी नाशिकची असली तरी ती त्या काही काळ तिकडे वास्तव्य केलेली होती. आपण असं म्हणतो की तन्वीचं लिखाण प्रगल्भ आहे, पण त्याच्या मागे रियाज आहे. कोणी समजू नका, कारण तुमच्या सगळ्यांच्या कवितांमध्ये एक वेगळी ताकद आहे. आणि जसं सगळ्या स्त्रियांच्या हातची चव वेगळी असते, मग याचा अर्थ ही आमटी चांगली आणि ती आमटी चांगली नाही असं जसं म्हणता येत नाही, तसं प्रत्येक कवीला त्याचं मन आहे आणि त्यांनी ते उलगडूनच दाखवावं. त्याचा जर रियाज चांगला केला तर पुढे माझ्या मते हे नक्की
अजून याच्यापेक्षा चांगल्या कविता नक्की येतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना समावेश करून घेणं ही पण एक खूप महत्वाची बाब आहे. आणि कुठलीही गोष्ट रियाजाने नक्की साध्य होते. तुमच्यातलं सातत्य, तुमच्यातलं ते लिखाण हे सारखं लिहितं गेलं पाहिजे. तन्वी ते अनेक वर्ष करते, त्यामुळे तन्वीच्या लिखाणामध्ये एक वेगळं तुम्हाला जाणवतं. जसं का संगीताचा रियाज केल्यानंतर जाणवतं. कुसुमाग्रजांच्या प्रतिष्ठानमधनं आपण हा सगळा उपक्रम राबवतो, त्यामुळे कुसुमाग्रजांच्या घरावर आता पण असं लिहिलेली एक कवितेची एक ओळी आहे अशी आहे की विजयासाठी कधीच नव्हती माझी कविता, विजयासाठी कधीच नव्हती माझी कविता, म्हणून तिला भीती नव्हती पराजयाची. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या स्वानंदासाठी लिहिलं, स्वतःसाठी लिहिलं आणि लिहित राहिलात तर नक्की तुमची कविता दुसऱ्यांना पण तुमच्यात सामावून घेऊ शकेल. ह्या कवितेमध्ये किंवा साहित्यावर बोलण्या इतका मी मोठा नाहीये. आजपर्यंत साहित्य सेवा जी केली ते फक्त हमालीच्या स्वरूपात केली. कोणीतरी चांगलं लिहिलेलं कोणीतरी चांगल्या वाचणाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत आलो. तुम्ही मला मान देताय, सन्मान देताय, हाच माझ्या हिशोबाने खूप मोठी गोष्ट आहे. मी कविता मैत्रिणीवर लिहिली नाही, मैत्रिणी आहेत पण काही अशी कविता काही लिहिली नाही, बायकोवर त्याहून लिहिली नाही. म्हणजे लिहिलेल्या असतील तरी ते आता वाचण्यासारख्या नाहीये. कारण तुम्ही माझ्याच वयाची पाहुणी जर इतकी चांगली कविता करू शकते तर तिच्या पुढे मी 2 शब्द काढायचे ते पण जरा कठीणच आहे असं मला वाटतं. पण तुमच्या सगळ्यांचे परत एकदा मनापासून अभिनंदन आणि आभार. मला असं वाटतं की विशाखा म्हणा किंवा प्रचिती म्हणा किंवा नीलम म्हणा, या सगळ्यांचं मधला एक महत्वाचा भाग तुम्हाला मी मगाशी पण बोललो हे सुरू व्हायच्या आधी, तर तुम्ही तुमच्याकडे सातत्य ठेवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना समावेश करून दरवेळी कोणाकडे तरी वेगळ्याकडे ती जबाबदारी देता आणि त्यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहता. आजकाल गरज त्याचीच सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही परदेशात जाऊन सगळ्यांना इतकी कामं असताना सुद्धा रुपेशनी मगाशी खूप वेळा विनंती केली की त्याच्या मागे म्हणावं, पण त्या रुपेशचा एकंदर बाज आणि सगळ्यांचे म्यूट असलेले हे त्याच्यामुळे त्याच्याबरोबर लोकांना जाता नाही आलं. पण त्याचा जोश हा सगळ्यांमध्ये पूर्णपणे उतरला होता. मला सारखं राहून वाटतंय की हे झूम माध्यमाच्या ऐवजी जर समोरासमोर भेटले असते तर एखाद्या वेळेस रुपेशला त्याच्यापेक्षा डबल दाद मिळाली असती आणि लवकरच असाही एखादा कार्यक्रम हो. या तुमच्या उपक्रमाचं सातत्य तुम्ही नक्की टिकवा. मी तुम्हाला असं शब्द देतो की नाशिकमध्ये सुद्धा अनेक असे कवी आहेत किंवा आपण हे जे माध्यम वापरतो याच्यातनं बाहेरच्या पण काही चांगल्या कवींना तन्वी आणि मी आणण्याचा नक्की प्रयत्न करू. त्यांच्याकडनं 4 गोष्टी नक्की शिकायला मिळतील. तन्वीला आज वेळ कमी मिळाला असं मला वाटतं किंवा ती नेहमीप्रमाणे लाजली किंवा फार बोलली नाही. नाही तर तन्वीचा ह्या विषयातला अभ्यास हा खूप गाढा आहे. कधीतरी एकदा कविता या विषयावरती तिला बोलवण्याचं सुद्धा तुम्ही बोलण्यासाठी सुद्धा एकदा भेटा की कविता कशी लिहायला पाहिजे किंवा काय असतात छंद वृत्त ह्या सगळ्या बाबतीत तिने काय काय अभ्यास केलाय. कारण कसं आहे की तुम्हाला त्यातलं मार्गदर्शन जर मिळालं तर पुढे जायला आपल्याला सोपं होतं. आज तिने सगळ्यांचा हुरूप बघितला, सगळ्यांचं काव्य बघितलं आणि त्या ह्याच्यामध्ये आपण का जास्त बोलावं असं तिला बहुतेक वाटलं असेल तिच्या स्वभावाप्रमाणे. पण मला असं नेहमी वाटतं की दुसऱ्याकडनं 4 चांगल्या गोष्टी घेताना कधीही लाजू नये. आयुष्यामध्ये मला असं वाटतं एखादी गोष्ट मी चांगली करू शकतो ते तेव्हाच घडतं जेव्हा मला काय कळत नाही हे कळतं. अनेकदा अडचण अशी असते की आपल्याला काय कळत नाही हेच बऱ्याच जणांना कळत नाही आणि त्याच्या बाबतीत मी नक्की पक्का आहे. त्यामुळे जरी डॉक्टरांनी मला हरभऱ्याचं झाड लावून जरी बसवलं असेल मोठेपणावर तरी तेवढा मी मोठा नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे कवितेविषयी मी नक्की बोलणार नाही. पण तन्वीच्या लेखनाच्या बाबतीत एकदा मार्गदर्शन असं नक्की करूया. मागे आम्ही नाशिकला एक प्रयोग करणार होतो लेखन कार्यशाळा, पण ती करोनामुळे थांबली आणि त्याच्यामध्ये बोलणाऱ्यांमध्ये मुख्य तन्वी होती. त्यामुळे तुम्ही काय लिहावं आणि कसं लिहावं त्याला गद्य आहे पद्य हा विषय नाहीये. अशासाठी सुद्धा एक छोटासा उपक्रम तुम्ही नक्की करावा. कारण तुमच्यामध्ये दोन्ही आहे, ऑर्गनायझ करणारी पण टीम आहे आणि त्याला साथ देणारे तुमचे सगळे वाचक पण आहेत. असा योग फार कमी ठिकाणी बघायला मिळतो. त्या बाबतीत संपूर्ण युए टीमचे परत एकदा मी अभिनंदन करतो, आभार मानतो. तुमच्याकडे टाकलेलं पाऊल जसं वाढत चाललंय तसं आता आपण 4 ठिकाणी नवीन पेट्या पाठवण्याचं काम सुरुवात झालेली आहे. गणपतीमध्ये या विनायकाच्या नाही तर त्या प्रत्यक्ष गणपती जेव्हा बसतील तेव्हा आपण टोरंटो कॅनडा, त्याच्यानंतर ह्युस्टन, त्याच्यानंतर डॅलस टेक्सास मधलं हे 2 ठिकाणं आणि ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया मधलं अशा 4 ठिकाणी आपल्या पेट्यांचा विस्तार होणार आहे. माझी नक्की इच्छा आहे की प्रत्येक देशामध्ये आपल्या ग्रंथ तुमच्या दारीच्या पेट्या असाव्यात.
म्हणजे तुमची कुठूनही कुठे जरी जायची इच्छा झाली भारताच्या बाहेर किंवा भारतात, तरी तुम्हाला तुमची पेटीची साथ ही नक्की मिळावी. मला असं नेहमी जेव्हा मी सुरू केलं तेव्हा वाटायचं की आपण गाव बदललं की फक्त शेगडी घेऊन जातो, सिलेंडर तिथल्या तिथेच मिळतं. तसं होईल का? आपण आपली आपली एक पेटी घेऊन गेला आणि कुठल्याही देशात जरी गेलं तरी ते बदलायला कोणतरी आपल्याला वाचक मिळेल का? तर त्या हिशोबाने माझे प्रयत्न चालू आहेत. तुमच्या सगळ्यांची पण त्याला भक्कम साथ मिळते. तुम्हाला मेसेज पाठवलं की तुम्ही इतर देशांमधल्या लोकांना कळवता. आपल्या सगळ्यांचं एकच ध्येय आहे की या मराठी भाषिक हा माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याचं वाचन थांबू नये, याच्यासाठी ग्रंथ तुमच्या दारी तुमच्या बरोबरीने मी नेहमी काम करण्याला इच्छुक राहील. नवीन नवीन प्रयोगाला मी नक्की साथ देतो. मला एवढी खात्री आहे की याच्यामधलं मला ज्ञान देता नाही येणार, पण तुमचा उत्साह वाढवण्यासाठी मी तुमच्या बरोबर नक्की असणार आहे आणि तो कायम राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. ह्या सगळ्याच्या मागे, पडद्याच्या मागे ह्या तिघी जणी आहेत, त्यांचं पण कौतुक करायला पाहिजे आणि सगळ्या कवींचं. कारण साधारणतः असं होतं की आपली कविता झाली की माणसं चुळबुळ करायला लागतात, पण मला ह्याच्यामध्ये मी प्रत्येकाचे चेहरे पण वाचत होतो. दुसऱ्याच्या कवितेला इतकी उत्स्फूर्त दाद देणं, ह्याच्याबद्दल मला कवींचं जास्त कौतुक करावं असं वाटतं. कारण आपलं चांगलं असतंच, पण समोरच्याचं पण चांगलं असतं आणि त्यातनं आपल्याला काहीतरी नक्की शिकायला मिळतं. हा उत्साह आणि ही अभ्यासू वृत्ती तुमच्यामध्ये आहे, त्याचं मला खूप कौतुक वाटतं. मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो. अजून कोणाला काही बोलायचं तर नक्की संधी द्या. तर धन्यवाद विनायकजी. आता म्हणजे खरं म्हणू तर कालच इथे महाराष्ट्र मंडळाचं रक्तदान शिबिर होतं, तिथे मी रक्त देऊन आलोय काल. तर ते जे काल रक्त दिलं ते तुम्ही म्हणजे तारीफ केली, त्याच्यामुळे माझ्या अंगात पुन्हा एक मुठभर रक्त वाढलं असं मला वाटू लागलंय आता. तर त्याकरता धन्यवाद. आणि आभार प्रदर्शनाकरता आता मी विशाखा ताईंना बोलवणारच, विशाखांना बोलवणारच आहे. त्या अगोदर विशाखा, नीलम आणि स्नेहल या तिन्ही देव्यांचे, म्हणजे 3 देव्यांचा पिक्चर होता देवानंदचा, तसं या तिन्ही देवींचं मी आभार करतो की त्यांनी आम्हाला पुन्हा पाठिंबा दिला, जसं तुम्ही म्हणता तसं, आणि आम्हाला सर्व सहकार्य केलं, म्हणजे टेक्निकल सहकार्य म्हणा किंवा लोकांना एकत्र करणं. तर त्याकरता विशाखाजी आणि विशाखा, स्नेहल आणि नीलम. स्नेहल आता इथे नाहीये म्हणून त्या कोणत्या कारणामुळे त्या नाही येऊ शकल्या. पण स्नेहल, विशाखा आणि नीलमचं मी आणि पल्लवी आम्ही दोघे म्हणजे आमच्याकडनं मनपूर्वक त्यांना आभार प्रदर्शन करतो. आणि आता मी विशाखाजींना बोलवतो, त्यांनी यावं आभार प्रदर्शन करता या पूर्ण कार्यक्रम. प्रचिती पण या सगळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसिव्ह असते आणि खूप धडाडीने काम करते. त्या म्हणजे या सगळ्या टीमचं कौतुक तुमच्या बरोबरच. नक्की. म्हणून आभार प्रदर्शनाकरता मी स्पेशली विशाखाजींना बोलवतो. आणि बाकी अजून कोणाला काही बोलायचं असेल त्याकरता मग विशाखाजींच्या बोलल्यानंतर मग आपण कदाचित रेकॉर्डिंग स्टाफ बोलू शकतो. तन्वीच्या बाबतीत मला असं नक्कीच म्हणावं असं वाटेल की नेहमी एक वाक्य माझ्या मनात असतं की अतृप्तीमध्ये तृप्ती आहे. तर जसं तिचा आवर्ती अपूर्णांक आहे, तसं तिचा हा अपूर्णच राहिली कविता. अजून 0.3 अजून बरेच 3 यायचे. तर तिला परत एकदा एक चांगला प्लॅटफॉर्म आपण तुम्ही देताय तो द्या. म्हणजे असे 3 तुमच्याकडे खूप येतील. 0.333 जे म्हणत होती ना, तर हा कार्यक्रम पण तिच्या हिशोबाने आवर्ती अपूर्णांकच आहे, हे याची मला नक्की खात्री आहे. कारण तुमच्या सगळ्यांच्यामुळे ती जास्त बोलली नसावी, पण तिच्याकडनं आपल्याला घेण्यासारखं खूप आहे. तर एकदा असा उपक्रम आपण नक्की करूया. 4 बाहेरचे कवी आणि बाकी तुमचे, असं सुद्धा आपल्याला काहीतरी करता येईल. माझ्याकडनं जे सहकार्य लागेल त्याच्यासाठी मी नक्की करण्याचा प्रयत्न ठामपणे करेल. धन्यवाद विनायक. आणि मी सांगू इच्छितो की आम्ही इथे हिंदीचे जे आमच्या होतात त्यात म्हणजे दर महिन्याला एक प्रोग्राम होतोच ऑनलाईन म्हणा, कारण 2 वर्षापासून ऑनलाईनच होतोय. तरी आता बघता आमचे 3-4 असे प्रोग्राम झालेले आहेत हिंदीमध्ये सुद्धा. आम्ही भेटतो, काव्य वाचन करतो, कोणाच्या घरी भेटतो, जसं ज्याला सोय मिळते. कोणी बाहेर आला त्याचं पुस्तक वाचन करतो, काव्य वाचन करतो, तसं हिंदीमध्ये चालतं. काल मी पल्लवीजींशी तेच बोलत होतो की माझी इच्छा आहे मराठीमध्ये पण असं व्हावं इथे, म्हणजे UAE मध्ये कमीत कमी. त्याची कमी वाटते मराठी भाषेकरता. आणि आम्ही एक्सपो मध्ये आम्ही हिंदी कवितांचं वाचन केलंय आम्ही 25 कवी लोकांनी. तर एक्सपो मध्ये मराठी गेले असते तर आणखी उत्तम झालं असतं, म्हणजे कोणी मराठी गेले असते चाललं असतं. तसं व्हावं, प्रोग्राम असे व्हावे, मराठीचं नाव पण व्हावं कन्सुलेट मध्ये, एम्बेसी मध्ये. तर ह्याकरता आम्हाला सर्वांना प्रयत्न करायलाच पाहिजे नक्कीच. तर अजून काही वैशाखाजींना मी बोलतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आजच्या प्रोग्रामचा, नंतर मग आम्ही ओपन करू शकतो ह्याला बाकी लोकांच्या मतात. नितीनजी, विशाखाताई 1 मिनिट, मला याचं प्रेक्षक आणि वाचक म्हणून
थोडं बोलावंच वाटतंय. बोललं तर चालेल का? हो हो नक्की. हा, तर आजचा जो कार्यक्रम आपण आयोजित केला तर त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या दारी सर्व कोऑर्डिनेटर्स आणि नितीनजी आणि पल्लवी या सर्वांचे आभार. आज आता ईदीची सुट्टी चालू आहे आणि ईदीच्या सुट्टीमध्ये ऍज अ प्रेक्षक म्हणून आणि वाचक म्हणून तुम्ही आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राची जी सहल घडवून आणली ती अतुलनीय आहे, त्याला तोड नाही. आणि अत्यंत दर्जेदार अशा कविता आज ऐकायला मिळाल्या, म्हणजे हे फार महत्वाचं आहे. मला माहिती आहे त्यामागे तुमचे आणि पल्लवीचे परिश्रम आहेत. त्या कविता ज्या वेळेला आलेल्या होत्या त्यावेळेला अत्यंत सुंदर. आणि आपल्या प्रमुख पाहुण्यांनी जे आशयघन असे ज्या कविता दिलेल्या आहेत आणि त्यांचे जे शब्द आहेत, जसं विनायकजी म्हणाले की त्यांचा असेच आपण कार्यक्रम करावेत जेणेकरून आम्हाला सुद्धा ऍज अ प्रेक्षक म्हणून आम्हाला त्यांचं अजून बोलणं ऐकायला आवडेल. खूप सुस्पष्ट आणि असे त्याचे शब्द आहेत. तर मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपण हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि आम्हाला ह्या कवितांचा आस्वाद घेता आल्या त्याबद्दल खूप धन्यवाद. विशाखा. खरं म्हणजे नितीनजींनी मला आभार प्रदर्शन करा असं म्हटल्यानंतर जे जे काही आपलं बोलणं झालं त्यात माझा फायदा एवढाच झाला की माझे एक एक मुद्दे कव्हर होत गेले. मला बोलायला खूप कमी गोष्टी राहतात याचा मला आनंद आहे, कारण की ते तुमच्या सगळ्यांकडनं आलं. कोणीतरी एकाने ते आभार प्रदर्शन करण्यापेक्षा. तर मगाशी विनायकजी जसं म्हणले की तन्वीच्या कविता ऐकणं आपलं अपूर्ण राहिलंय, पण मला ना ह्या एकूण कार्यक्रमालाच आवर्ती अपूर्णांक असं नाव द्यावं असं वाटतंय. कारण म्हणजे जसं हे इंटिजर बद्दल आहे, म्हणजे मला मी मराठी गणितातल्या टर्म्स मला इतक्या माहिती नव्हत्या म्हणून मला हे माहिती नव्हता अर्थ. पण आजच्या कार्यक्रमात पाहुणी ते पाहुणीची आजी आणि जरी महाराष्ट्र ही मध्यवर्ती आपली कल्पना असली तरी देखील त्याच्यात कव्हर केलेले सगळे इतके व्हेरिएबल्स होते, तरी देखील कुठेतरी काहीतरी अजून राहिले आणि अजून असंच ऐकत राहावं, अजून असंच कोणीतरी सांगत राहावं असं वाटणं हेच या कार्यक्रमाचं यश आहे. आणि त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. कारण कुठलाही कार्यक्रम असा करणं तो म्हणजे ऑनलाईन असो का प्रत्यक्ष असो किती मेहनत असते हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्या वेळेला आम्ही थोडंसं बॅकस्टेजला राहून बाकी सगळ्यांनी कार्यक्रमाचा जो उत्साह दाखवला त्याला पाठिंबा दिला असं म्हणतायत. पण खरं म्हणजे आम्ही त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे की आमचं काम त्यांनी थोडंसं सोपं केलंय आता आणि हे काम असंच पुढे चालू राहील हा विश्वास आम्हाला दिलाय. याबद्दल नितीनजी, पल्लवी आणि सगळे कवी, सगळे कोऑर्डिनेटर्स यांचे मनापासून आभार. मला वाटतं इतक्या छान कार्यक्रमानंतर अजून काही बोलावं असं मला नाही वाटत आहे. नमस्कार.